नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या अंकगणित ऑनलाईन कोर्समध्ये. ॲव्हरेजचा आजचा आपला हा चौथा भाग आहे आणि या चौथ्या भागामध्ये पुन्हा एकदा आपण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, त्यांचे कन्सेप्ट्स, टेक्निक्स कोणकोणते असतात, ॲव्हरेजच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना सोडवण्यासाठी ते आपण पाहणार आहोत. प्रत्येक टाईपचे 2 ते 3 गणितं आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिससाठी देखील गणितं जी आहेत ती या ठिकाणी मिळतील. आज आपण लेव्हल क्रमांक जी आहे ती 10 पासून सुरुवात करत आहोत. या लेव्हल क्रमांक 10 मध्ये या पद्धतीचे सर्व गणितं जी आहेत ती आपल्याला बघायची आहे. पहिला प्रश्न एमपीएससी क्लर्क 2017 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न बघा काय आहे सरासरी या प्रकरणावरचा. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्रॅम आहे. वर्ग शिक्षकासह त्यांचे सर्वांचे सरासरी वजन 36 किलोग्राम भरले तर वर्ग शिक्षकाचे वजन किती असेल? म्हणजे या ठिकाणी एक ग्रुप आहे. त्या ग्रुपचं काही वजन किंवा काही सरासरी दिलेली आहे. कुठल्या तरी गोष्टीची त्यांची सरासरी दिलेली आहे आणि काय होते की त्यांच्यामध्ये आणखी एक व्यक्ती ऍड होतोय. व्यक्ती ऍड झाल्यामुळे जी सरासरी आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होत आहे आणि तो चेंज पण आपल्याला सांगितलेला आहे. तर आपल्याला विचारलंय की जो व्यक्ती ऍड झालेला आहे, जो व्यक्ती इन्क्लूड झालेला आहे, त्या व्यक्तीचं वजन किंवा त्या व्यक्तीचे व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या परीक्षांमध्ये, सर्व सेवा परीक्षांमध्ये, पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नांना आपल्याला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. सेटअप बघा कसा करायचा असतो या प्रश्नांना सोडवण्यासाठी. आधी त्यांनी म्हटलेलं आहे की एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन. सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे? 40 विद्यार्थी घ्यायचे आहे. सो जे 40 आपल्याला सांगितलेले आहेत मित्रांनो, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 40 विद्यार्थी आपण घेतले आणि या 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन त्यांनी सांगितलेलं आहे की ते 35.5 किलोग्रॅम आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये एक वर्ग शिक्षक जो आहे तो आलेला आहे. मग 40 विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा एक वर्ग शिक्षक ऍड होईल तेव्हा ते किती होतील? 41 होतील. आणि आता हे जे सरासरी वजन जे आहे ते 35.5 वरनं किती झालेलं आहे? 36 किलोग्राम झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार? 36 लिहिणार. सो हा आपला प्रश्न सोडवण्यासाठीचा सेटअप असेल आणि हा सेटअप वगळण्यासाठी सुद्धा वापरला जाईल. अनेक व्यक्ती एकाच वेळेस ऍड होत असल्या तरी देखील हाच सेटअप आपण यूज करणार आहोत. आपण काय केलं? प्रश्नामध्ये सांगितलं होतं की 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 आहे. मग आपण 40 विद्यार्थी लिहिले आणि त्यांचं सरासरी वजन या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा आपण काय म्हटलं की वर्ग शिक्षक ऍड झाले म्हणून 40 चे किती झाले? 41 झाले. आणि वर्ग शिक्षक ऍड झाल्यामुळे हे 35.5 किलोग्रामची सरासरी होती ती किती झाली? 36 झाली. बघ आता इथून आपल्याला आपला सेटअप जो आहे तो बघायचा आहे की आता आपल्याला जे वजन आहे ते किती मिळणार आहे. बघा मित्रांनो, 40 पासून जेव्हा आपण 41 पर्यंत जातो तेव्हा इथे एक ऍड झालेला आहे म्हणून इथे आपण +1 करणार आणि 35.5 वरनं जेव्हा आपण 36 कडे जातोय तेव्हा इथे 0.5 जे आहे ते ऍड झालेले आहेत म्हणून आपण +0.5 करणार. आता आपल्याला काय करायचं असतं की दिलेला जो 41 आहे हा खालचा 41, त्या खालच्या 41चा या 0.5 सोबत गुणाकार करायचा. म्हणजे 41 गुणिला 0.5 जे आहे ते आपल्याला या ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. नंतर काय करायचं? प्लस करायचं आणि ही जी वरची संख्या आहे 35.5 हिची या इकडच्या 1 सोबत गुणाकार करायचा. म्हणजे 35.5 गुणिला काय होईल? 1 होईल. गुणिला काय होईल? 1 होईल. आता बघा इथे जर आपण हे सोडवलं तर हे काय होईल? 5 1 5 होईल आणि हे 5 चोक 20 होतील आणि हा पॉइंट जो आहे तो 1 स्थानानंतर येतो म्हणून हे 20.5 होतील. त्यानंतर आपण अधिक करणार. इकडे बघा 35.5 गुणिला 1 हे 35.5 जसंच तसं राहतील. आता फक्त यांची बेरीज करा. 5 अधिक 5 किती झाले? 10. 10 शी 0 हातचा आला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 0 किती? 6. त्यानंतर 3 आणि 2 किती झालेत? 5 झालेत. आणि हे काय या ठिकाणी पॉइंट येईल. सो 56.0 म्हणजे काय? 56. याचा अर्थ असा आहे की नवीन जे वर्ग शिक्षक ऍड झालेले आहेत त्यांचं वजन वजन हां, त्यांचं वजन जे आहे ते किती आहे? 56 किलोग्रॅम आहे. त्यांचं वजन किती आहे मित्रांनो? 56 किलोग्रॅम आहे आणि अशा परिस्थितीत ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता याच सेटअपनुसार आपण का जात आहोत? या सेटअपनुसार जाण्याचे कारण आहे, की आपण जर बॅटिंग एव्हरेज पाहिलं क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या संबंधित जे गणितं आपल्याला विचारली जातात, त्यामध्ये आपण याच सूत्राचा वापर केला, याच सेटअपचा वापर केलेला आहे. एकापेक्षा जास्त पर्सन्स जरी ऍड झाले तरी देखील आपण याच सूत्राचा किंवा याच सेटअपचा याच टेक्निकचा वापर करतो. एकापेक्षा जास्त लोक सोडून पण गेले तरी सुद्धा आपण याच टेक्निकचा वापर करतो.
म्हणजे ही एक अशी टेक्निक आहे, की हे मल्टिपल उदाहरणांमध्ये आपण वापरू शकतो आणि म्हणून आपण याचा अवलंब करत आहोत. ओके. आणि हे आपल्याला क्लिअरली कळतं सुद्धा, की एक्झॅक्टली गणितामध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे, त्याचा सेटअप आपण तयार करतो आणि खाली आपण काय करतो कॅल्क्युलेशन करत आहोत. आणखी बघा पुढे एक्झाम्पल आहे. पुढचं एक्झाम्पल एम-पी-एस-सी टॅक्स असिस्टंट प्रिलिम्स 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. बघा, एका कारमध्ये किती लोक आहेत? तर 6 लोक आहेत आणि या 6 लोकांचं वजन किती आहे? तर 35 किलोग्रॅम आहे. रमेश कारमध्ये बसल्यानंतर आधी किती होते? 6. आता रमेश कारमध्ये बसल्यानंतर 6 चे किती झाले? तर 7 झाले. रमेश कारमध्ये बसल्यानंतर ऑब्व्हियसली आपली जी सरासरी आहे ती एकतर कमी होईल किंवा जास्त होईल. सरासरी 1 ने वाढली. मग आधीची सरासरी किती होती? 35. तर मग आता सरासरी 1 ने वाढली म्हणजे सरासरी किती झाली? 36. हा आपला झालेला आहे या ठिकाणी सेटअप पूर्ण. आता आपल्याला फक्त बघायचं आहे की कोणती संख्या कोणत्या संख्येने किती मोठी आहे. 35 पासून 36 पर्यंत जाताना आपल्याला काय करावा लागतो? +1 करावा लागतो. म्हणजे +1 जास्त आहे. आणि इकडे सुद्धा काय आहे? +1 आहे. म्हणजे 6 वरनं आपण 7 जातोय म्हणजे +1. आपण काय करायचं? हा जो अंक आहे, या अंकाने हा जो बाहेरचा अंक आहे याला गुणाकार करायचा. म्हणजे 7 एक 7 झाले. अधिक हा जो 35 आहे. आता बघा हा 7 घेतला ना आपण, या 7 ने इकडच्या बाहेरच्या अंकासोबत आपण गुणाकार केला. आता या 7चा जो डायगोनल आहे, क्रॉसमध्ये जो आहे तो निवडायचा 35 आणि या 35 ने मग इकडचा जो 1 आहे किंवा इकडचा जो अंक आहे त्याला गुणाकार करायचा. मग 35 एका काय होईल? 35 होईल. म्हणजे 35 आणि 7 किती झालेत? तर 42 झाले. याचा अर्थ असा आहे, की रमेशचं वजन जे आहे ते किती किलोग्रॅम आहे? 42 किलोग्रॅम आहे. आणि 42 जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुन्हा एकदा बघा मित्रांनो आपण काय केलं? त्यांनी सांगितलं, की एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 आहे. सो 6 लोकांचे सरासरी वजन 35 आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं, की रमेश त्याच्यामध्ये ॲड झाला. रमेश कारमध्ये बसल्यानंतर म्हणजे 6 ते 7 लोकं झाले आणि सरासरी 1 ने वाढली म्हणजे 35 वरून ते 36 झाली. सेटअप केल्यानंतर आपण फक्त बघितलं, की 35 ते 36 मध्ये किती ॲड झालेली आहे. 35 हून 36 होण्यासाठी 1 ॲड झाली आणि 6 तून 7 होण्यासाठी आपल्याला 1 ॲड करावी लागली. मग आपण काय करतो? हा एक अंक निवडतो. या अंकाने आपण काय करतो? या बाहेरच्या अंकासोबत गुणाकार करतो. 7 एके 7 केले. आता हा अंक आपण निवडला म्हणून याचा डायगोनल जो आहे तो 35. तो 35 जर आपण निवडला आणि इकडच्या 1ला किंवा इकडची जी संख्या येईल त्याला जर आपण गुणाकार केला तर 35 एके 35 होईल. या दोघांची बेरीज झाली, की आपल्याला आपलं जे धावांची संख्या असेल ती मिळते किंवा नवीन व्यक्ती ॲड झालेला आहे त्याचं वजन मिळतं किंवा जी काही नवीन व्यक्ती ॲड किंवा गेलेली आहे, वगळलेली आहे, त्या व्यक्तीचं वजन किंवा त्या व्यक्तीचं वय जे काही विचारलेलं असेल, ते आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. आपण मागच्या भागामध्ये क्रिकेटचे जे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, त्यामध्ये देखील याच टेक्निकचा वापर आपण केला होता. त्यामुळे तुम्हाला आता ही टेक्निक समजली असेल कारण तुम्ही मागचा भाग जर व्यवस्थित पाहिला असेल आणि आपल्याला माहिती आहे, की फलंदाजीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, बॅटिंग एव्हरेजवर आपल्याला क्वेशन्स विचारले जातात आणि म्हणून ते आपले पक्के असलेच पाहिजे. आणि राहिला विषय बॉलिंग एव्हरेजचा, तर आज आपण बॉलिंग एव्हरेज पण कंटिन्यू करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे? 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते. तर सरिताचे वजन किती? आता बघा इथे क्लिअरली म्हटलेलं आहे, की 5 महिला आहेत. या 5 महिलांचे सरासरी वजन त्यांनी दिलेलं आहे 40 किलो. त्यांनी म्हटलेलं आहे, की सरिताचे वजन जर मिळवले, म्हणजे या 5 मध्ये सरिता आली आणि ती झाली 6वी आणि सरिताचे वजन जर मिळवले, तर सरासरी काय होते बघा? सरासरी 2 ने कमी होते. मग आधीची सरासरी 40 आहे. सरासरी जर 2 ने कमी झाली तर या ठिकाणी किती येणार? 38 येणार. हा आपला झाला टोटल या ठिकाणी सेटअप. या सेटअप नंतर आपण अशी खाली एक लाईन घेणार म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन आपलं खाली करता येईल. आता बघा इथं 40 वरनं आपण 38 जातोय तेव्हा काय होतंय? -2 होत आहे. 40 वरनं जेव्हा आपण 38 कडे जातोय तेव्हा काय होतंय? -2 होत आहेत. आणि त्यानंतर जेव्हा आपण 5 कडून 6 कडे जात आहोत तेव्हा +1 होत आहे. त्या बाहेरच्या संख्या महत्त्वाच्या आहेत. 40 वरनं आपण जेव्हा 38 कडे जातोय तेव्हा -2 होत आहे आणि 5 वरनं 6 कडे जेव्हा जातोय तेव्हा +1 होत आहे. मग आता बघा मित्रांनो, हा जो अंक आहे आपला 6, या 6चा गुणाकार कुणासोबत करायचा? या -2 सोबत करायचा आहे. आता 6चा गुणाकार जर -2 सोबत केला तर ते काय होतील? -12 होतील. आणि 40 आता 6चा डायगोनल जो आहे 40 या 40चा गुणाकार या 1 सोबत करायचा आहे. 40 एके 40 ते प्लसमध्ये होतील.
मग आता बघा 40 वजा 12 जर आपण केले तर ते किती होत आहे? तर या ठिकाणी बघा 40 मधनं 10 गेले 30 आणि 30 मधनं 2 गेले 28. याचा अर्थ असा आहे की सरिताचे जे वजन आहे ते किती आहे? 28 किलोग्रॅम आहे. आणि 28 किलोग्रॅम आपल्याला कुठे दिसतंय? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतंय आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर अशा पद्धतीने हे बांधपण करून देतो म्हणजे नंतर जेव्हा तुम्हाला ही पी-डी-एफ दिली जाईल आणि नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपण ही पी-डी-एफ पाहावी, तर मग तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे अंदाज येईल की कशा पद्धतीने ही गणितं आपण सोडवलेली आहेत. सेम अशाच प्रकारचा प्रश्न बघा, एका वर्गात 30 विद्यार्थ्यांची सरासरी 14 वर्ष आहे. त्यामध्ये एका नवीन विद्यार्थ्यांचा समावेश झाल्यानंतर सरासरी वय जे आहे ते 14.2 वर्ष होते. तर त्या नवीन विद्यार्थ्यांचे वय किती आहे? बघा आधी काय म्हटलेलं आहे, की 30 विद्यार्थी आहेत. या 30 विद्यार्थ्यांचं सरासरी वय त्यांनी दिलेलं आहे 14 वर्ष. किती दिलेलं आहे? 14 वर्ष दिलेलं आहे. त्यामध्ये एका नवीन विद्यार्थ्याचा समावेश केला. नवीन विद्यार्थ्याचा समावेश केला, मग किती झाले? 31 झाले. तर जी सरासरी आहे ती कशी बदलती आहे? तर सरासरी 14.2 वर्ष होत आहे. म्हणजे 14 आधीची होती, आता किती झाली? 14.2 झाली. हा झाला आपला सेटअप. आता या ठिकाणी आपण पाहूया, की कोण कोणापेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे. 30 हा 31 ने 1 जास्त आहे आणि 14.2 जर आपण पाहिलं तर हा 0.2 ने जास्त आहे. प्लस 0.2 ने जास्त आहे. आता काय करायचं? हा जो 31 आहे, या 31 ने आपण या 0.2 सोबत काय करायचा? गुणाकार करायचा. काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 1 मिनिट मी या ठिकाणी लिहून पण देतो म्हणजे नंतर तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात राहील. काय करायचा? गुणाकार करायचा. बघा, मग 31 गुणिला किती झाले? तर 0.2 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल? हा जो 31च्या डायगोनलमध्ये जो 14 आहे, हा 14 या 1 सोबत काय करेल? गुणाकार करेल. म्हणजे 14 गुणिला 1 काय होतील? 14. इथे बघा हा गुणाकार करूया ब्रॅकेटमधला आपण. 2 1 2 आणि 2 त्रिक 6 झाले म्हणजे या ठिकाणी किती झाले? 62 झाले. ओके. मग आपण जर पाहिलं 31 दुणे होत आहेत 62 परंतु इकडे आहे 1 पॉइंट त्यामुळे आपल्याला इथे द्यावा लागेल 1 पॉइंट आणि प्लस या ठिकाणी काय होत आहेत 14 होत आहेत. 14 आणि 6 20 20.2 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर जे आहे या ठिकाणी होईल. याचा अर्थ असा आहे, की जो काही नवीन ॲड झालेला विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचे वय किती आहे? 20.2 आहे. हे जे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतंय आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राइट. सो एकच मेथड आहे, एकच टेक्निक आहे. या टेक्निकच्या आधारे आपण विविध प्रकारचे जे गणित आहेत त्यांना प्रॉपरली सोडवू शकतो. त्यांना प्रॉपरली आपण फील पण करतोय, की हाऊ वी आर सॉल्व्हिंग धीस एक्झाम्पल्स. पुढे बघा 10 कामगारांचे सरासरी दैनंदिन वेतन हे ₹500 आहे. किती कामगार आहेत? 10. या 10 कामगारांचं वेतन सरासरी किती सांगितलेलं आहे? 500. बघा, सरासरी दैनंदिन वेतन 500 आहे. त्यातील एका कामगाराला काढून टाकलं. आता या ठिकाणी कामगाराला काय केलेलं आहे? काढून टाकलेलं आहे. जर कामगाराला काढून टाकलं 10 कामगारातनं 1 कामगार निघाला तर किती राहिले? 9 कामगार राहिले. मग 9 कामगार राहिल्यानंतर जे सरासरी वेतन आहे, ते सरासरी वेतन आता किती होत आहे? 520 होत आहे. म्हणजे या ठिकाणी सरासरी आता काय येणार? 520 येणार. हा झाला आपला टोटल या ठिकाणी सेटअप. आता यामध्ये बघा, की 500 आणि 520 मध्ये आपण 500 मध्ये किती ॲड केले तर 520 होतील? तर आपण प्लस 20 केले तर ॲड होतील. आणि ते 10 पासून 9 पर्यंत आपण जातोय म्हणजे काय होतोय? वजा 1 होतोय. मग आता काय करायचं? हा जो 9 आहे, हा जो 9 आहे, हा कोणासोबत गुणाकार करेल? या 20 सोबत गुणाकार करेल. ओके. सो बघा 9 गुणिले हे लिहायची गरज नाही. हे तर आपण तोंडी पण करू शकतो. परंतु स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागतं. त्यानंतर हा जो 500 आहे, हा 500 या -1 सोबत या ठिकाणी गुणाकार करेल. सो -500 गुणिला 1 होईल. ओके. चला. आता या ठिकाणी 9 दुणे 18 हे झाले 180 आणि त्यानंतर हे किती झालेत? वजा 500. हे किती झालेत? वजा 500. मग बघा 500 मधनं 180 म्हणजे 500तनं 200 वजा करा 300 आणि 300 मध्ये परत हे जे 80 चे पुढचे 20 आहेत हे ॲड करा. किती झाले? 320 आणि सगळ्यांना माहिती आहे 500 मधनं 180 जर गेलेत तर 320 होतात आणि हे वजा होतील. म्हणजे काय झालेले निघून गेलेला व्यक्ती आहे म्हणून मायनसमध्ये आन्सर येतंय. परंतु त्या व्यक्तीचं वेतन किती आहे मात्र ज्या व्यक्तीला वगळलं किंवा ज्या व्यक्तीला काढून टाकलं, तर काढून टाकलेल्या कामगाराचे वेतन जे आहे ते किती आहे? 320 आहे.
ते किती आहे? 320 आहे. आणि हे 320 बघा आपल्याला कुठे दिसतंय? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे बघा. एका कुटुंबातील 6 सदस्यांचे सरासरी वय 40 वर्ष आहे. त्यामध्ये आजोबा सामील झाल्यावर सरासरी वय 45 वर्ष होते. तर आजोबांचे वय किती आहे? सोपं आहे बघा. 6 सदस्य आहे. 6 सदस्यांचे सरासरी वय 40 आहे. त्यामध्ये आजोबा सामील झाले म्हणजे 7 मेंबर झाले आणि आजोबा सामील झाल्यानंतर 40चे सरासरी 45 झाले. म्हणजे याच्यामध्ये किती आहे ॲड होतायत? 5 ॲड होतायत. याच्यामध्ये 1 ॲड होतायत. मग हा 7 या 5 सोबत गुणाकार करेल तर किती होतील? 35 होतील. अधिक किंवा वजा जे काही असेल इथे 40 प्लसमध्ये 1 पण प्लसमध्ये आहे. म्हणून हे 40 होतील. आणि हे टोटल किती झाले? तर 40 प्लस 35 प्लस 40 हे झाले 75. याचा अर्थ आजोबाचे वय जे आहे ते 75 वर्ष आहे. ओके. कॉल येऊन गेले. पुढे बघा. एका कार्यालयात 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन 25,000 आहे. व्यवस्थापकाला वगळल्यानंतर सरासरी वेतन 24,000 होते. तर व्यवस्थापकाचे वेतन किती? बघा, 20 कर्मचारी आहेत. 20 कर्मचारी आहेत. यांचं सरासरी वेतन आहे 25,000. मासिक सरासरी वेतन किती आहे? 25,000 आहे. त्यानंतर व्यवस्थापकाला वगळलं म्हणजे काय? त्याला काढून टाकलं तर 19 लोक राहिलेत. तर वेतन जे आहे त्याची सरासरी किती होते? 24,000 होते. त्या ठिकाणी किती होते? 24,000 होते बघा. हे 24,000 झाले मित्रांनो. आता बघा दोघांमध्ये काय फरक आहे? इकडे 1 वजा झालेला आहे आणि इकडे 1,000 वजा झालेली आहे बघा. 25,000 मधनं 24,000 गेले, किती राहिले? 1,000 राहिले. म्हणजे इकडे -1,000 आहे बघा. सरासरीमध्ये 1000 मायनस होत आहेत खाली आल्यानंतर आणि इकडे एक व्यक्ती व्यवस्थापक जो आहे तो पण कमी होत आहे. मग आता बघा या ठिकाणी 19 ने आपण या 1000 ला गुणणार, परंतु हे 19 ला आपण 1000 ने गुणलं तर हे -1000 असल्यामुळे आपले काय होतील? -19,000 होतील. आणि हे 25,000 आहे. हे 25,000 पण मायनसला या ठिकाणी 1 मिनिट. हे जे 25,000 आहे, हे 25,000 पण या ठिकाणी -1 सोबत गुणाकार करतायत. म्हणून ते काय होतील? -25,000 होतील. मग आता बघा मायनस, मायनस काय करतो आपण या ठिकाणी? प्लस करतो. तर या ठिकाणी बघा 25 मध्ये आपल्याला 19 ॲड करावे लागतील. मग आपण काय करायचं? 20 ॲड करून टाकायचे म्हणजे 45 आणि त्याच्यातनं 1 वजा करायचा. म्हणजे किती झाले? 44. याचा अर्थ असा आहे, की व्यवस्थापकाचं वेतन जे होतं ते किती होतं? 44,000 रुपये इतकं वेतन होतं. जे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ओके. चलो. पुढे बघा. एका वर्गात 25 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 वर्ष आहे. आता 3 विद्यार्थी सामील होत आहेत. बघा, आतापर्यंत एक व्यक्ती एकतर ॲड होत होता किंवा एक व्यक्ती वगळला जात होता. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती पण येत आहेत. कितीही व्यक्ती ॲड होवोत किंवा कितीही व्यक्तींना काढून टाकलं जाईल किंवा कितीही व्यक्ती सोडून जावोत. आपल्याला हाच सेटअप ठेवायचा आहे आणि याच्यानुसार आपल्याला आपले गणितं पुढे सोडवायची. बघा सेम तसंच बघा. 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 14 वर्ष आहे. हे झाले आपले 14 वर्ष सरासरी वय. त्यामध्ये 3 विद्यार्थी सामील झाले. आता 25 मध्ये 3 विद्यार्थी सामील झाले म्हणजे 25 प्लस 3 किती झाले? 28 झाले. तर सरासरीमध्ये ऑब्व्हियसली काहीतरी फरक पडतोय. सरासरी किती होते? 14.6 होत आहे. सरासरी किती होते? 14.6 होत आहे. बस. आता बघा इथे कितीचा फरक आहे? 14 पासून 14.6 पर्यंत जेव्हा आपण जातोय तेव्हा 0.6 काय होतायत? प्लस होतायत. आणि इकडे 25 कडनं जेव्हा आपण 28 कडे जातोय तेव्हा काय होतायत? +3 होतायत. मग आपण काय करतो? या 28 चा या 0.6 सोबत काय करणार? गुणाकार करणार. तर चला 28 गुणिला 0.6 असं आपण लिहिणार. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा 14 एक 14 14चा आपण काय करणार या ठिकाणी? 14चा गुणाकार 3 सोबत करणार. हा डायगोनलमध्ये 14 आहे आणि तो बाहेरच्या 3 सोबत काय करेल? गुणाकार करेल. 6 आठे 48 झाले. त्याची 8 इथे हातचा आला 4. 6 दुने 12, 12 आणि 4 किती झाले? 16 आणि हा एक पॉइंट येईल म्हणजे हे झाले 16.8 अधिक
14 एक 14, 14 दुनी 28 आणि 14 त्रिक किती झाले 42. सो हे 2 आणि 6 किती झालेत मित्रांनो 8. हा 4 आणि 1 किती झाला 5 आणि हा पॉइंट 8 जसाचा तसा. सो 58.8 जे आहे ते नवीन आलेल्या 3 विद्यार्थ्यांचे एकूण वय आहे. जे नवीन 3 विद्यार्थी आलेले आहेत, त्या 3 विद्यार्थ्यांचं एकत्रित जेव्हा वयांची आपण बेरीज केली, तेव्हा ती किती आली 58.8 आली. आणि हे बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की ही जी टेक्निक आहे, या टेक्निकमुळे 2 गोष्टी फार सुलभ होतात. 1 आपलं उत्तर चुकत नाही. 2 या टेक्निकमुळे आपले जे कॅल्क्युलेशन आहे ते फार कमी होतात. कारण ह्याला आपण दुसऱ्या मेथडनुसार जेव्हा जातो तेव्हा आपण 25 गुणिले 14 करणार आणि 28 गुणिले 14.6 करावं लागणार. त्यांचं जे कॅल्क्युलेशन असेल त्या कॅल्क्युलेशनमधनं आपण टोटल विद्यार्थी जे आहेत किंवा टोटल जे लोक आहेत, त्या टोटल लोकांची सरासरीशी आपण काय करणार गुणणार आणि मग आपण वजाबाकी करणार. तुम्ही जी पारंपरिक किंवा जी ट्रेडिशनल मेथड आहे, त्या ट्रेडिशनल मेथडने सुद्धा सोडवून बघा आणि या मेथडनं सुद्धा सोडवून बघा. ही मेथड तुम्हाला आवडेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि नसेल आवडत तर काही हरकत नाही. आपली जी पारंपरिक पद्धत आहे त्यानुसार जरी आपण गेलो तरी काही हरकत नाही. फायनली आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते योग्य मिळणं फार गरजेचं आहे. पुढे बघा, एका कार्यालयात 18 कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन 22,000 आहे. त्यामध्ये 2 नवीन कर्मचारी सामील झाले. आधी 18 होते, त्यांचं काही सरासरी वेतन सांगितलं. मग 2 ॲड झाले, तर सरासरी वेतन जे आहे 22,000 वरनं 22,800 झालं. तर जे 2 नवीन कर्मचारी आलेले आहेत, त्यांचं एकूण वेतन किती? सरासरी नाही, त्यांचं वेतन किती आहे ते विचारलेलं आहे. बघा, 18 कर्मचारी आहेत. या 18 कर्मचाऱ्यांचं सरासरी वेतन किती आहे? 22,000 आहे. ओके. त्यामध्ये 2 नवीन कर्मचारी सामील झाल्यानंतर किती झाले? 20 झाले. तर त्यांचं सरासरी वेतन किती झालं? 22,800 झालं. मग बघा आपल्याला आपला सेटअप तर माहिती आहे. आता बघा 22,000 वरनं जर 22,800 त्यांचं वेतन झालं, याचा अर्थ इथे किती ॲड झालेले आहेत? 800 ॲड झालेले आहेत. आणि इकडे किती ॲड झालेले आहेत? +2. आता सगळीकडे प्लस आहे. त्यामुळे आपण तोंडी पण करू शकतो. एखाद्या वेळेस मायनस असलं त्यावेळेस आपण लिहून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपली चूक व्हायला नको. हा जो 20 आहे, हा 20 आपल्या या 800 सोबत काय करणार? गुणाकार करणार. 2 गुणिले 8 किती झालेत? 16. हा एक शून्य आणि हे 2 शून्य. 1, 2, 3 अधिक हे 22,000 गुणिले 2. 22,000 गुणिले 2 किती झाले? 44,000. सो हे 44,000 आपण या ठिकाणी लिहिलेत मित्रांनो. ओके. आता बघा. 44,000 मध्ये 16,000 ॲड करा. 44 मध्ये 10 ॲड करा 54 आणि 54 मध्ये पुढचे 6 ॲड करा. किती झाले? 60,000. हा पॉइंट नाही आहे, हा कॉमा आहे. ठीक आहे. 60,000 हे आपलं फायनल आन्सर जे आहे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. 60,000 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. 2 नवीन कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन किती आहे? तर बघा एकूण वेतन आहे 60,000. ओके. बघा. एका क्रिकेट संघातील 10 खेळाडूंच्या वयांची सरासरी 23 वर्ष आहे. त्यामध्ये 4 नवीन खेळाडू सामील झाल्यानंतर सरासरी 24 वर्ष होते. तर जे 4 खेळाडू नवीन ॲड झालेले आहेत त्यांचं एकूण वय किती? बघा. एका क्रिकेट संघातील 10 खेळाडू जे आहेत, या 10 खेळाडूंचं एव्हरेज एज किती सांगितलेलं आहे? 23. 4 खेळाडू ॲड झाले. 10 मध्ये 4 खेळाडू ॲड झाले, तर मग आता काय झालेलं आहे? ते सरासरी 23 वरनं किती झाली? 24 झाली. मग इथं फार सोपं आहे. बघा इथे किती प्लस होतायत? इकडे 1 प्लस होतोय आणि इकडे किती प्लस होतायत? तर इकडे 4 प्लस होतायत. मग बघा हा जो 14 आहे याला पकडायचं आणि या 1 सोबत गुणाकार करायचा. 14 एक 14. पुढे बघा इथे अधिक असल्यामुळे डायरेक्ट अधिक घेतोय आणि 23 23 गुणिले 4 करायचं. 23 गुणिले 4 जर आपल्याला माहिती नसेल तर आपण काय करायचं? याची फोड करायची. 20 आणि 3. आधी 20 ने 4 ला गुणायचं. 20 चोक किती झाले? 80. 80 मनात ठेवायचं. आणि 3 राहिले शिल्लक. हे 3 ने परत 4 ला गुणायचं. 3 चोक 12. आधीचे 80 आणि आताचे 12 दोन्ही ॲड करायचे. 80 अधिक 12. 80 अधिक 12 म्हणजे 80 अधिक 10 झाले 90 आणि वरचे 2 92. सो या ठिकाणी आपण करू शकतो 92. सो 4 आणि 2 किती होतील? 6, 9 आणि 1 किती झाले? 10. सो 106 जे आहे, ते आपलं फायनल आन्सर येईल, की जे 4 खेळाडू नंतर ॲड झाले, त्यांचं एकत्रित जे एज आहे, वय आहे, ते 106 वर्ष आहे. ऑप्शन क्रमांक जे हे कोणत्या एका खेळाडूचं नाहीये.
हे जर नंतर 4 खेळाडू ज्यांना ॲड करण्यात आलं, त्यांच्या वयांची एकूण बेरीज जी आहे ती 106 आहे. ओके. चल. पुढे बघा आता टाइप 11 कडे आपण जाऊया. टाइप 11 मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न आहे, की एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 15 वर्ष आहे. एक वर्ग आहे त्यामध्ये 30 विद्यार्थी आहेत आणि सरासरी वय जर त्यांचं काढलं तर सगळ्यांची सरासरी मिळून काय होते 15 येते. त्यामधून एक विद्यार्थी जो आहे, की ज्याचं वय 13 वर्ष आहे, तो वर्ग सोडतोय. 30 मधनं एक गायब होतोय. म्हणजे एक जातोय तो वर्ग सोडतोय 13 वर्ष त्याचं वय आहे. मग त्याच्या जागेवर एक नवीन विद्यार्थी येतोय. आतापर्यंत काय होत होतं आपण जे मागची गणितं पाहिली त्यामध्ये एकतर व्यक्ती ॲड होत होते किंवा व्यक्ती निघून जात होते किंवा त्यांना काढून टाकलं जात होतं. आता इथे तसं नाहीये. इथे काय झालेलं आहे, व्यक्ती सोडून जातोय, पण त्याच्या जागेवर दुसरा आणखी एक व्यक्ती येतोय. नवीन विद्यार्थी येतो. नवीन विद्यार्थ्यांचं नवीन नवीन सरासरी वय 15.4 वर्ष होतं. बघा एक विद्यार्थी जो 13 वर्षाचा आहे तो सोडून गेला. त्याच्या जागेवर एक नवीन विद्यार्थी आला. त्याचं वय किती माहिती नाही. परंतु तो आल्यामुळे हे 30 विद्यार्थ्यांचं जे सरासरी 15 वर्ष एज होतं ते 15.4 झालेलं आहे. तर नवीन विद्यार्थ्याचं वय किती? या परिस्थितीत आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो नेहमी लक्षात ठेवायचा आणि सोपा आहे. सगळ्यांच्या लक्षात येईल. बघा, पहिल्यांदा काय करायचं, की जो नवीन विद्यार्थी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. नवीन विद्यार्थी किंवा जो नवीन व्यक्ती म्हणून आपण. जे काही नवीन व्यक्ती किंवा जे काही नवीन संख्या असेल, नवीन व्यक्ती किंवा नवीन संख्याचे काय असेल, जे काही न्यू आपल्याला काढायचं असेल, याला आपण म्हणूया नवीन किंवा न्यू काढायचं असेल, तर जो जुना व्यक्ती असेल किंवा जो सोडून गेलेला असेल, जुना व्यक्ती किंवा सोडून गेलेला व्यक्ती जो असेल, त्याला आपण ओल्ड म्हणूया. यामध्ये आपण काय करतो, प्लस किंवा मायनस करतो. जर सरासरी जी आहे त्याच्यामध्ये वाढ होत असेल, तर प्लस करायचं आणि तो व्यक्ती जो डिस्प्लेसमेंट झालेली आहे, तो नवीन जो व्यक्ती आलेला आहे बघा, पहिल्यांदा काय नवीन व्यक्तीचं वजन आपल्याला किंवा नवीन व्यक्तीचं वय किंवा जी नवीन संख्या आहे ती शोधायची आहे. त्यासाठी जो जुना व्यक्ती इथे बघा त्याचं वय दिलेलं आहे 13 वर्ष. जो जुना व्यक्ती जो सोडून जातोय ना, तो जुना व्यक्ती. जो सोडून जातोय तो जुना व्यक्ती म्हणायचं किंवा त्याला ओल्ड पर्सन म्हणायचं, त्याला ओ म्हणायचं. आता हे क्रिया झाल्यामुळे काय झालं, की सरासरी एकतर वाढणार किंवा सरासरी एकतर कमी होणार. मग वाढली तर प्लस करायचं आणि कमी झाली तर काय करायचं? मायनस करायचं. आणि काय करायचं? गुणाकारामध्ये जे टोटल मेंबर्स असतील सर्व सर्व लोकं किंवा सर्व व्यक्ती जे असतील, जे टोटल नंबर्स असतील, टोटल पर्सन्स जे असतील ते, त्यांच्याशी गुणाकार करायचा. आणि या परिस्थितीत आपलं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळेल. मग अशा परिस्थितीत कितीही व्यक्ती सोडून जावोत आणि कितीही व्यक्ती येवोत, आपल्याला त्यांची उत्तरं जी आहेत ती काढता येतात. मग बघा इथे नवीन व्यक्ती जो आहे, तो आपल्याला काढायला सांगितलेला आहे. जो नवीन व्यक्ती आहे, जो नवीन व्यक्ती आहे, तो आपल्याला काढायला सांगितलेला आहे. मग चला नवीन व्यक्ती जो आहे, तो आपण काढूया. आता जुना व्यक्ती म्हणजे कोण? एक विद्यार्थी सोडून गेला त्याचं वय पण त्यांनी दिलेलं आहे 13 वर्ष. मग जो जुना व्यक्ती आहे त्याचं वय किती आहे? 13 वर्ष आहे. त्याच्या जागेवर एक नवीन विद्यार्थी येतो. ओके. तर नवीन सरासरी वय 15.4 वर्ष होते. आता बघा आधीचं किती आहे? 15. 15 वरनं 15.4 झालं म्हणजे काय झाली? वाढ झाली. वाढ झाली म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिणार? प्लस लिहिणार. वाढ झाली म्हणजे आपण काय लिहिणार या ठिकाणी? प्लस लिहिणार. आणि कितीची वाढ झालेली आहे? तर 15 वरून 15.4 ची वाढ झालेली आहे. मग आपण 0.4 ची वाढ झाली असं म्हणणार. ओके. त्यानंतर बघा गुणाकार आहे आणि सर्व व्यक्ती. टोटल व्यक्ती किती आहे बघा? आधी किती होते? 30. एक सोडून गेला म्हणजे किती राहिले? 29. परंतु नंतर आणखी एक नवीन आला म्हणजे 30 चे 30च झाले. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार? 30 लिहिणार. सो बघा आता याला सॉल्व्ह करा. 13 अधिक आपल्याला माहिती आहे की गुणाकार जो आहे तो आपण आधीच सॉल्व्ह करतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 4 त्रिक 12 120 म्हणजे 12.0 या ठिकाणी येईल. मग बघा 12 आणि 12 24 आणि 1 25. सो या ठिकाणी जो विद्यार्थी नवीन आलेला आहे, जो नवीन विद्यार्थी आला, जो 13 वर्षाचा विद्यार्थी गेला आणि जो नवीन विद्यार्थी आला आणि त्याच्यामुळे जे 0.4 सरासरी वाढली, तर तो नवीन विद्यार्थी जो आला त्याचं वय किती होतं? त्याचं वय होतं 25 वर्ष आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो ईझी फॉर्म्युला आहे. आता हाच फॉर्म्युला मी तुम्हाला का दिला? की बऱ्याच वेळेस काय होईल, की तुम्हाला जुना व्यक्ती जो आहे, त्याचं तर वजन किंवा त्याचं वय किंवा जी काही संख्या असेल जुनी ती दिलेली असते. कधी-कधी काय होतं,
की जुन्या व्यक्तीची संख्या वगैरे दिलेली नसेल. नवीन व्यक्तीचं वय किंवा नवीन व्यक्तीचं वजन किंवा नवीन व्यक्तीची जी काही एंटिटी असेल ती दिली असेल आणि ओल्ड पर्सनची विचारली जाईल. तर मग या फॉर्म्युल्याने आपण ओल्ड पर्सन पण काढू शकतो. त्या फॉर्म्युलाने जर आपल्याला विचारलं किती सरासरी किती वाढ किंवा किती कमी झाली तर ते पण आपण काढू शकतो. आणि टोटल व्यक्ती किती होत्यात हे जरी विचारलं तरी याच फॉर्म्युलाने आपल्याला ते काढता येतं. ओके. आणखी प्रश्न बघूया म्हणजे आपल्याला समजेल. बघा, एका कार्यालयात 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन 25,000 आहे. त्यातील एक कर्मचारी ज्याचं वेतन ₹18,000 आहे तो नोकरी सोडतो. त्याच्या जागेवर एक नवीन कर्मचारी घेतला जातो. नवीन सरासरी वेतन मग किती होतं? 25,400. जे आधी 25,000 आहे ते 25,000 वरून 25,400 होतं. तर मग त्या नवीन आलेला जो कर्मचारी आहे त्याचं वेतन आपल्याला विचारलेलं आहे. सो सेम इकडे पण 20 कर्मचारी आहे. एक सोडून गेला, त्याचं आपल्याला वेतन दिलेलं आहे. एक नवीन आला, त्याचं वेतन आपल्याला बघायचं आहे, शोधायचं आहे आणि ॲव्हरेज मात्र त्यांनी सांगितलेलं आहे, की ॲव्हरेजमध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत, ते पण त्यांनी दिलेले आहे. बघा, जो नवीन आलेला व्यक्ती आहे, जो नवीन आलेला व्यक्ती आहे, त्याचं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे म्हणून नवीन बरोबर. आता जो सोडून गेलेला आहे किंवा जो जुना व्यक्ती आहे, तो जुना व्यक्ती बघा, त्याची मासिक वेतन किती होतं? तर त्याचं मासिक वेतन होतं या ठिकाणी 18,000. आता हे बघायचं आपल्याला, की तो जो नवीन व्यक्ती आपण घेतलेला आहे किंवा त्यांनी घेतलेला आहे, त्याच्यामुळे सरासरीमध्ये वाढ झालेली आहे की कमी झालेली आहे? तर आधीची सरासरी किती होती? 25,000. मग नवीन सरासरी किती झाली? 25,400. वाढ झाली. वाढ झाली म्हणून आपण काय घेणार? प्लस आणि कितीची वाढ झाली ते पण तर लिहावं लागेल आणि 400 ची वाढ झाली म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार 400 गुणिला जे फायनल मेंबर्स आहेत. आता या ठिकाणी बघा, जुना व्यक्ती म्हणून आपण काय घेणार? वाढ और कमी. ओके. त्यानंतर इथे गुणाकारात टोटल मेंबर. टोटल मेंबर्स किती आहेत? 20 मधनं 1 गेला 19 झाले. परत 1 आला 20 झाले. आता याला आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. आधी हेच सोडवावं लागेल ना, कारण गुणाकार आधी सोडवत असतो. म्हणून हे 18,000 प्लस जसेचे तसे आणि 4 दुणे 8 हे झाले आणि हे 3 शून्य 1, 2, 3. सो बघा 18,000 अधिक 8,000 28 करून टाकायचे त्यातनं 2,000 वजा करा म्हणजे किती झाले? 26,000. याचा अर्थ आहे की जो नवीन व्यक्ती आला, ज्या नवीन व्यक्तीला घेतलं गेलं, त्या नवीन व्यक्तीचं वेतन किती आहे? पगार किती आहे? ₹26,000 आहे. सो 26,000 जे आहे हे आपल्या ठिकाणी आपलं उत्तर होईल. मग बघा, जो ₹18,000 कमवणारा व्यक्ती होता, तो सोडून गेला. त्यामुळे जो नवीन व्यक्ती आला, तो नवीन व्यक्ती किती कमवतो? 26,000 कमवतो. त्याचं वेतन 26,000 आहे आणि 18,000 वरून 26,000 तो वेतन कमवतोय म्हणजे गेलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीला त्याला वेतन दिलं जात आहे आणि त्यामुळे सरासरीमध्ये पण काय झालेलं आहे? ऑब्व्हियसली इन्क्रिमेंट झालेला आहे. ऑलराईट. बघा पुढे आणखी असाच प्रश्न आहे. एका क्रिकेट संघातील 11 खेळाडूंच्या वयांची सरासरी 24 वर्ष आहे. 11 खेळाडू आहे, 24 वर्ष त्यांची सरासरी आहे. एक खेळाडू ज्याचं वय 22 वर्ष आहे, तो संघातून काढून त्याच्या जागी नवीन खेळाडू घेतला जातो आणि मग सरासरी जी आहे ती किती होते? 24 वरनं 25 होते. तर मग नवीन खेळाडूचे वजन जे आहे ते किती आहे? बघा, आपल्याला नवीनच विचारलेलं आहे म्हणून आपल्याला नवीनच बरोबर करावं लागेल. जो जुना व्यक्ती आहे किंवा जो जुना खेळाडू आहे किंवा जो सोडून गेलेला खेळाडू आहे किंवा ज्याला काढलेला आहे, तर जो जुना किंवा सोडून गेलेला खेळाडू आहे त्याचं वय किती आहे? 22 वर्ष आहे. आता जर त्याच्यामध्ये वाढ झालेली असेल तर कितीची वाढ झाली ते किंवा त्याच्यामध्ये जर कमी झाली असेल तर कितीची कमी झाली ते गुणिला सर्व मेंबर्स, गुणिला सर्व मेंबर्स. मग बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिसते, की आधी सरासरी 24 वर्ष होती. आता सरासरी वय किती झाली? 25. सरासरी 1 ने वाढली. 1 ने वाढली म्हणून आपण +1 करणार गुणाकारामध्ये. टोटल मेंबर्स किती आहे? 11 खेळाडू होते. 1 ला काढून टाकलं आणि 1 ला घेतलं म्हणजे किती झाले? 11 झाले. त्या ठिकाणी बघा 11 जे आहे ते येतील. मग हे बघा 22 जसेच तसे प्लस आधी गुणाकार सॉल्व्ह करावा लागतो म्हणून हा 11 1 11 आणि हे किती होतील? 33 होतील. याचा अर्थ असा आहे की जो नवीन घेतलेला खेळाडू आहे, त्या खेळाडूचे वय किती आहे? तर त्या खेळाडूचे वय आहे 33 आणि हे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. मग ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, क्लिअर आहे. बघा पुढचा प्रश्न सेम तसाच. 5 सदस्यांचे सरासरी वय 36 वर्ष आहे. त्यामधून एक सदस्य ज्याचं वय वर्ष 30 आहे, तो बाहेर गेला. मग बघा नवीन पर्सन जो आहे, न्यू पर्सन
जो आहे नवीन सदस्य जो आहे, न्यू मेंबर जो आहे, न्यू नवीन सदस्य, नवीन सदस्य जो आहे, नवीन सदस्य आणि त्याचे काय विचारलेले आहे वय. नवीन सदस्याचे वय किती? मग आपल्याला काय करावं लागेल? आधी जो जुना सदस्य आहे, जो बाहेर गेलेला सदस्य आहे, एक सदस्य ज्याचं वय किती आहे 30 वर्ष. सो या ठिकाणी त्याचा जुना जो व्यक्ती आहे तो लिहावा लागेल. त्यानंतर बघा, आधी सरासरी वय किती होते 36. आता सरासरी वय किती झाले 38 वर्ष झाले. म्हणजे काय झालं 2 ची वाढ झाली. तर या ठिकाणी 2 लिहिणार आणि गुणाकारामध्ये आपण काय घेणार टोटल सदस्य किती आहेत 5. 5 होते, एक सदस्य गेला, दुसरा सदस्य आला म्हणजे किती राहिले 5च राहिले. मग बघा 30 तर जसं तसं राहील मित्रांनो आणि गुणाकार करावा लागेल. मग 5 दुणे 10 हे झाले आणि 30 अधिक 1 किती झाले 40. याचा अर्थ असा आहे की जो नवीन सदस्य आहे त्याचं वय किती आहे? तर नवीन सदस्याचे वय जे आहे ते आहे 40. 40 बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आणखी बघा प्रॅक्टिससाठी पुढचा प्रश्न. एका संघात 12 खेळाडूंची गुणसंख्या 60 आहे. एक खेळाडू संघ सोडतो आणि त्याच्या जागी एक नवीन खेळाडू येतो. बघा, नवीन खेळाडू, नवीन नवीन खेळाडू जो आहे, तर नवीन खेळाडूचे गुण किती? ओके, चला. जो जुना आहे, जो सोडून गेलेला आहे, त्याची संख्या 45 दिलेली आहे. आधी सरासरी बघा किती होती? सरासरी गुणसंख्या 60 होती. आता सरासरी गुणसंख्याने वाढ झालेली आहे म्हणजे +2 या ठिकाणी येणार आणि गुणाकारात 12 पैकी किती गेले? 1 खेळाडू गेला आणि 1 आला म्हणजे 12चे 12च राहिले या ठिकाणी. ओके. सो 45 आपण जसं तसं लिहिणार आणि 12 दुणे किती होतात? 24. सो हे या ठिकाणी येतील 24. सो बघा 5 आणि 4 किती झाले? 9. हे 2 आणि 4 किती झाले? 6. 69. सो नवीन आलेला जो खेळाडू आहे त्याचे गुण किती असतील? 69. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर जे आहे या ठिकाणी होईल. ओके. पुढे बघा. आता पुढचा टाइप घेऊया टाइप नंबर 12. इथे काय आहे की 50 संख्यांची सरासरी 40 आहे. परंतु त्यात एक संख्या जी आहे ती 42 ऐवजी 17 घेण्यात आली. तर वास्तव सरासरी किती? बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की 50 कुठल्यातरी संख्या आहेत आणि त्या 50 संख्यांची सरासरी 40 आहे. ओके. परंतु त्यांच्यानंतर लक्षात आलं की आपण ज्या 50 संख्यांची सरासरी 40 घेतलेली आहे, त्या 50 संख्येमध्ये एक जी संख्या आहे, ती एक संख्या ऑलरेडी किती होती 42. परंतु तिला कन्सिडर किती केलं गेलं 17. संख्या किती होती 45. परंतु त्यांच्याने एक चूक झाली आणि त्या त्रुटीमुळे, त्या चुकीमुळे 42 ऐवजी त्यांनी ती 17 ही संख्या घेतली. म्हणजे त्यांनी घ्यायला हवी होती 45, परंतु त्यांनी गणना कितीची केली 17ची केली आणि त्यामुळे काय झालं की 50 संख्यांची सरासरी 40 आली. आता त्यांचं असं म्हणणं आहे की ही चूक जर सुधारली म्हणजे 17 ऐवजी तिला जर 42च घेतलं गेलं तर मग अशा परिस्थितीमध्ये जी नवीन सरासरी येणार ती नवीन सरासरी किती येणार? त्याचे 2-3 पद्धती आहे. परंतु मी तुम्हाला सगळ्यात सोपी आणि लवकर लक्षात राहणारीच मेथड तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्ही सुद्धा यूज करावी अशी माझी नम्र विनंती असेल. बघा, कधी अशा प्रकारचं जर त्रुटी आपल्याला आढळली, मार्कांची त्रुटी असते, संख्यांची त्रुटी असते, या संख्येऐवजी ती संख्या घेण्यात आली, तर तेवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. बघा, 2 संख्या कोणत्या आहेत ते बघा आधी. 2 संख्या कोणत्या आहेत? 2 संख्या. 2 संख्या कोणत्या आहेत? घ्यायला काय हवी होती 42, पण घेतली किती त्यांनी 17. म्हणजे त्यांनी काय केलं कमी घेतलेली आहे. कमी घेतलेली आहे. आता जेव्हा ते चूक सुधारतील तर ते 42 घेतील आणि जर 42 घेतील तर ऑब्व्हियसली जी सरासरी 40 आहे ती वाढणार. याचा अर्थ 40 पेक्षा आपलं उत्तर जास्तच येणार आणि इकडे पण आपलं उत्तर 40 पेक्षा ऑप्शन सगळे 40 पेक्षा जास्तच आहे. ही पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर झाली पाहिजे. आपल्याला काय करायचंय मित्रांनो, यांच्यातील जो फरक आहे, तो फरक शोधायचा आहे. यांच्यातील जो फरक आहे, तो फरक शोधायचा आहे. हा घेतला आपण या ठिकाणी फरक. ओके, जो काही फरक असेल तो. या फरकला फक्त आपण टोटल जी संख्या आहे, त्या टोटल संख्यांनी भाग द्यायचा आहे. एकूण संख्या ज्या आहेत, त्या एकूण संख्येने भाग द्यायचा. एकूण संख्येने काय करायचं आहे? एकूण संख्येने भाग द्यायचा. ओके. आणि जी काही अमाउंट किंवा जी काही संख्या आपल्याला मिळेल ती आपल्याला सरासरीमध्ये ऍड करावी लागेल. का ऍड करावी लागेल? कारण संख्या होती 42, आपण तिला कन्सिडर केली 17
त्यामुळे सरासरी मिळाली 40. आता जेव्हा आपण ती चूक सुधारू, 17च्या ऐवजी जेव्हा आपण 42 घेऊ, तेव्हा 42 घेतल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्या सरासरीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून जो काही फरक आहे, त्या फरकेला जर आपण या एकूण 50 संख्यांनी भाग दिला आणि जे काही आपलं उत्तर येईल, त्याला फक्त आपल्याला दिलेल्या सरासरीमध्ये ॲड करायचं आहे, प्लस करायचं आहे आणि तितक्याने आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मग बघा, या ठिकाणी आपण 42 आणि 17 मध्ये जर फरक पाहिला, तर 27 आणि 37 20 झाले. 37 आणि मग पुढे 40 आणि मग पुढे 2. अच्छा. सो 25 चा फरक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 17 ते 42 पर्यंत जर आपण पाहिलं तर 25 चा फरक आहे. ओके. 17 आणि 42 या दोघं संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? 25 चा फरक आहे. आणि या 25 च्या फरकाला आपल्याला काय करायचंय? दिलेल्या ज्या काही एकूण संख्या असतील त्या एकूण संख्येने भाग द्यायचा. 25 भागीला 50 किती झाले मित्रांनो? 1/2 आणि 1/2 म्हणजेच किती होतात? 0.5 होतात. हेच 1/2 म्हणजे काय? 0.5 होतात. आणि आता जी सरासरी आपल्याला दिलेली होती, त्या सरासरीमध्ये हा प्लस किंवा मायनस करायचा आहे काय? फरक. सरासरीमध्ये प्लस किंवा मायनस करायचा असतो काय? आपला फरक. ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. पण आपल्याला कळतंय की आपण आधी छोटी संख्या घेतली होती. त्यामुळे आपली चुकी झाली आणि 40 ॲव्हरेज आलं. परंतु आपल्याला आता मोठी संख्या घ्यायची आहे म्हणजे ऑब्व्हियसली ॲव्हरेज वाढणार. ॲव्हरेज वाढणार म्हणून आता सरासरी जी 40 होती आपली बघा ही सरासरी किती दिलेली आहे? 40. मग ही जी सरासरी 40 आहे या 40 मध्ये आपल्याला काय करावं लागेल? 0.5 जे आहे ते ॲड करावं लागणार आणि 40 मध्ये जेव्हा आपण 0.5 ॲड करणार तेव्हा ते किती होतील? 40.5 होतील आणि याचा अर्थ असा आहे की ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. प्रश्न विचारलेला आहे एम-पी-एस-सी क्लर्क 2014. ऑल राइट, क्लिअर आहे सगळ्यांना? आपण फक्त काय केलंय मित्रांनो, की ज्या संख्यांमध्ये त्रुटी झालेली आहे त्यांचा फरक काढला. जो काही फरक आहे त्या फरकाला टोटल ज्या काही संख्या आहेत, टोटल जी एंटिटी आहे त्याने भाग द्यायचा. जी अमाउंट येईल ती एकतर सरासरीमध्ये प्लस होईल किंवा सरासरीमधून मायनस होईल. प्लस केव्हा होईल? जेव्हा छोटी संख्या आपण कन्सिडर केली होती आणि मोठी संख्या घ्यायला हवी होती तेव्हा. परंतु मायनस केव्हा होईल? जेव्हा मोठी संख्या आपण घेतली आणि त्याच्याऐवजी छोटी संख्या घ्यायला होती, तेव्हा आपल्याला सरासरीमधनं कमी करा. ओके. हेच जर 42 ऐवजी 17 असं न लिहिता 17 ऐवजी 42 घेण्यात आली, असं जर आलं असतं, तर मग आपण 0.5 सरासरीमधनं कमी केलं असतं. समजलं? जर आपण असं म्हटलं, की संख्या 17 ऐवजी 42 घेण्यात आली, म्हणजे घ्यायची होती 17 आणि घेतली गेली 42 आणि त्यामुळे ॲव्हरेज किती आलं? 40. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की घ्यायची होती लहान संख्या आणि घेतली गेलेली मोठी संख्या. मग अशा परिस्थितीत जेव्हा ती सुधारली जाईल चूक, तेव्हा ऑब्व्हियसली ॲव्हरेज कमी होईल. मग ॲव्हरेज कितीने कमी होईल? तर हाच फरक राहणार आहे दोघांमध्ये 0.5 जो आपण भागाकार करून आणतोय. 25चाच फरक राहील. मग 50 संख्येला भाग दिल्यानंतर 0.5च आपल्याकडे येणार आहे. मग तेव्हा आपण सरासरीमधनं 0.5 काय करणार? वजा करणार. जर हे उलट दिलं असतं तर. परंतु या ठिकाणी काय आहे? घ्यायला हवी होती मोठी संख्या, घेतली गेली छोटी संख्या म्हणून आता सरासरी वाढणार म्हणून ती सरासरीमध्ये ॲड करावं लागणार, प्लस करावं लागणार. ऑल राइट. बघा पुढचा प्रश्न असाच आहे. 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहेत. त्यात 29 गुणाऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद आहे. तर बरोबर सरासरी किती असेल? हा मुंबई उच्च न्यायालय 2025 मध्ये ऑगस्टमध्ये पेपर झाला होता त्यामध्ये विचारला गेलेला आहे. बघा 65 विद्यार्थी, टोटल विद्यार्थी किती आहे? 65. यांचे सरासरी गुण किती आहे? 60. 29 गुणांच्या ऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद आहे. घ्यायला हवे होते 29 गुण सरासरी करताना. परंतु चुकीने काय झालं? त्यांनी 72 गुण घेतले. आता इथे काय होईल? सरासरीमधनं वजा कराव्या लागतील. आता कळलं असेल आपल्याला, की घ्यायला हवे होते त्यांनी किती? घ्यायला हवे होते त्यात 29 गुणाऐवजी 72. घ्यायला हवे होते 29, घेतले गेले 72. त्यामुळे सरासरी किती आली? 60. याचा अर्थ असा आहे, की आता सरासरी कमी होईल. मग 60 पेक्षा जी सरासरी कमी असेल, तीच आपलं उत्तर होईल. याचा अर्थ 60 पेक्षा जे जास्त असेल, ते तर आपलं उत्तर होणारच नाही. हे तर कॅन्सलच होईल. कुठल्याही परिस्थितीत हे उत्तर होणार नाही. मग आता बघा आपण सोडवूया. आता बघा फरक किती आहे? 2 संख्या. 2 संख्या. 2 संख्या. काय म्हटलेलं आहे? 29 ऐवजी 72. 29 ऐवजी 72 हे वर लिहिलेलं दिसतंय का सगळ्यांना? पहिल्यांदा ते कन्फर्म करून घेऊ दे. हां, दिसतंय. 29 ऐवजी 72 थोडं खाली लिहू. 29 ऐवजी 72. मग बघा
29 आणि 72 मध्ये जर आपण फरक काढला, तर 12 मधनं 9 गेले, किती राहिले? 9 आणि 3 12 आणि 6 मधनं 2 गेले, किती राहिले? 6 मधनं 2 गेले 4. याचा अर्थ असा आहे, की फरक जो आहे तो कितीचा आहे? फरक आहे या ठिकाणी 43 चा. आता या 43 चा जो फरक आहे, या 43 च्या फरकला आपल्याला कशाने भाग द्यायचा आहे? 65 ने, टोटल संख्येने भाग द्यायचा आहे. मग आता बघा या दोन्ही संख्या अशा आहेत, की कुठल्याही एका कॉमन संख्येने यांना भाग जाणार नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल? सरळ-सरळ 43 भागीला 65 असंच करावं लागेल. ओके. मग त्यासाठी 65 चा पाढा बनवावा लागतो. बघा बनवावा लागेल. 65 दुनी 130 होतात आणि याच्यामध्ये आणखी 65 मिळवले तर 5 आणि हे 6 आणि 3 9 आणि हा एकाचा 1. याच्यामध्ये आणखी 65 जर आपण मिळवले, तर ते किती होतील? 260 होतील. ओके. 260 मध्ये जर आपण 65 मिळवले तर 40 करून 300 होतात आणि त्याच्यानंतर 25 म्हणजे 325 आपल्याकडे येतात. 325 नंतर आणखी जर आपण ॲड केले 65 तर 5 आणि 5 10 आणि पुढे 1 येईल. इकडे 6 आणि 2 8 आणि इकडे 9 येईल आणि इकडे 3 येईल. 390 मध्ये आपण 65 ॲड केले म्हणजे ते किती येतील? 455 येतील. इथपर्यंत आपण बघूया, की आणखी काय होते, की ॲड करावं लागतंय ते पुढे बघूया. बघा 65 ने तर 43 ला भाग जात नाही म्हणून 65 शून्य शून्य केलं आणि म्हणून या ठिकाणी किती राहिले? 43. इथे शून्य घेतलं तर इकडे काय करावं लागतं? पॉइंट घ्यावा लागतो. हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आहे, हे 6 आहे आणि हे 7 आहे. सो 430 पर्यंत आपल्याला 455 नाही 6 मिळतोय म्हणजे 6 ने भाग द्यावा लागेल. ओके. पर्याय नाही हे केल्याशिवाय. तर 6 ने भाग द्यावा लागतोय म्हणजे 390 जे आहे त्या ठिकाणी वजा होतील. सो 390 आणि हे वरचे 30 किती झाले? 40. सो टोटल हे 30 आणि हे किती होतील? 40. आणखी घेतला एक शून्य आपण याच्यावर. 400 पर्यंत काय आहे? तर 6च आहे. म्हणून या ठिकाणी काय येतंय? 0.66 येते. सो 390 घेऊया आपण. ओके. आणि या ठिकाणी 10 शिल्लक राहिले. सो आता 0.66 आपण कन्सिडर करूया, की 0.66 आपलं जे आहे ते फरक जो आहे टोटल भागाकार केल्यानंतर आलेला आहे. तो हा 0.66 जो आहे, हा आपल्याला काय करावा लागेल? प्लस करावा लागेल की मायनस करावा लागेल? तर मायनस करावा लागेल. का मायनस करावा लागेल? 29 ऐवजी आपण 72 घेतलेली आहे. घ्यायला पाहिजे होते 29, घेतले किती? 72 म्हणजे मोठी संख्या घेतलेली आणि कन्सिडर करून आपण एव्हरेज काढलं. आता त्याच्याऐवजी आपल्याला 29 घेऊन एव्हरेज काढावं लागेल. म्हणजे एव्हरेज ऑब्व्हियसली आपलं काय होईल? कमी होईल. मग बघा एव्हरेज आधीचं किती आहे? 60 आणि त्याच्यामधनं आपल्याला किती वजा करायचे आहे? त्याच्यामधनं आपल्याला 0.66 वजा करायचे आहे. 60 मधून आपल्याला काय वजा करायचे आहेत? 0.66 वजा करायचे आहेत. मग बघा असंच करूया आपल्याला काय 0.66 इकडे 10 मानूया 10 मधनं 6 गेले 4 इकडे 9 मानूया 10 मधनं 6 9 मधनं 6 गेले 3 आणि इकडे किती राहतील 59.34 च्या आसपास आपलं उत्तर जे आहे ते यायला पाहिजे. इकडे 59 आहे, इकडे पण 59 आहे. 57 वालं तर उत्तर येणार नाही. ओके. आता बघा इकडे 59.338 आहे आणि इकडे 875 आहे. सो लगभग आपलं जे आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली जे आहे ते पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपला तळा करतोय, प्रॉपर जातंय, जवळपासच आहे आणि म्हणून ऑप्शन 1 लाच आपल्याला काय करावं लागेल? टिक करावं लागेल. ओके. सो इथपर्यंतही आपण पोहोचलो तरी आपण प्रॉपर करू शकतो. बघा आपण काय केलं या एक्झाम्पलमध्ये. मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा बघा. 2 संख्या होत्या 72 ऐवजी 29 ऐवजी त्यांनी काय केलं 72 घेतलेलं आहे आणि एव्हरेज काढलेलं आहे. घ्यायला हवं होतं 29 पण घेतलं त्यांनी 72. मग आपण काय करतो, ज्या दिलेल्या 2 संख्या आहेत, त्या 2 संख्यांचा आपण फरक काढतो. या दोन्ही संख्यांचा फरक किती आला? 43. दिलेला जो फरक आहे, आपण काढलेला जो फरक आहे, त्या फरकाला टोटल जे काही विद्यार्थी असतील, टोटल जी काही परीक्षेची संख्या असेल, टोटल जे पेपरची संख्या असेल, टोटल जे काही असेल त्याने आपल्याला भाग द्यावा लागतो. मग 43 ला आपण 65 ने भाग दिला. तो कुठल्याही प्रॉपर संख्येने गेला नाही म्हणून आपल्याला पारंपरिक पद्धतीने जावं लागलं. 65 चा पाढा लिहिला. या ठिकाणी फक्त डिफिकल्टी आपल्याला इथे आली. डिफिकल्टी आली म्हणजे जटिल चॅलेंजिंग पार्ट आपला हाच होता. की आपल्याला 0.66 पर्यंत पोहोचायचं होतं. सो आपण काय केलं 43 ला 65 ने भाग दिल्यानंतर आपल्याला 0.66 मिळालं. आता आपल्याला ते सरासरीमधनं वजा याकरता करावं लागेल, की घ्यायला हवं होतं 29 आणि घेतलं होतं 72 म्हणून आता सरासरी कमी होईल. सरासरी कमी होईल म्हणून सरासरीमधनं काय कमी करायचं तर हे 0.66 कमी करायचे. सो 60 सरासरी होती त्यामधनं 0.66 आपण कमी केले म्हणजे आपल्याला काय मिळाले 59.3938 च्या आसपास आपलं उत्तर जे आहे मिळालेलं आहे. 34 338 म्हटलेलं आहे तर 338 म्हणजे आपण 3
3 पर्यंत आलेलो आहे. इथे तर 8च आहे. 8 मुळीच येणार नाही म्हणून आपण ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी घेतलेलं आहे. पुढे बघा 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली असता 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले गेले. तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आता या ठिकाणी 2 संख्या. प्रश्न विचारला एम-पी-एस-सी, पी-एस-आय प्रिलिम्स 2016 मध्ये. इथे काही करायचं गरज नाही. सेम आपल्याला फरक काढायचा आहे. बघा, इथे जर आपण पाहिलं तर 34 ऐवजी काय झालेलं आहे? 34 ऐवजी त्यांनी किती घेतले? 24 घेतले. 34 घ्यायला हवे होते, त्यांनी घेतले 24 आणि 26 घ्यायला हवे होते, तर 26 ऐवजी त्यांनी किती घेतले? 16 घेतले. मग बघा, यांच्यामधील फरक जो आहे तो किती आहे? 10 आणि यांच्यामधील पण फरक किती आहे? 10. टोटल फरक किती झाला? या ठिकाणी 20 झाला. टोटल फरक जो आहे तो किती झाला? 20. आता या 20 फरकाला आपल्याला काय करायचं आहे? टोटल वस्तू ज्या आहेत 16 त्याने आपल्याला भाग द्यायचा आहे. ओके. बघा 20 भागीला 16 जर आपण या ठिकाणी केलं, तर 4 एक 4 आणि 4 पंचे किती झालेत? 20 झाले. म्हणजे हे या ठिकाणी किती झाले? आपण त्याला आणखी म्हणजे डायरेक्टली आपण 16 ने भाग देऊ शकत होतो, पण आणखी सिम्प्लिफाय करतोय आपण बघा. 4 एके 4 उरला 1 त्यावर घेतला 0 हा झाला 4 दुने 8 उरले 2 2 वर घेतलं 0 4 पंचे 20 1.25 चा फरक येतोय. बघा 34 ऐवजी 24 घेतलं आणि 26 ऐवजी 16 घेतलं. ही चूक झाली. या चूकमुळे 32 सरासरी आली होती. त्यांनी घ्यायला किती हवं होतं? 34 ऐवजी 24 घेतलं गेलं होतं. म्हणजे घ्यायला हवं होतं 34 पण घेतलं गेलं किती? 24 म्हणजे त्यांनी कमी घेतलं. मग कमी घेतलं तर आपल्याला आता काय करावं लागेल? सरासरीमध्ये ॲड करावं लागेल. सरासरीमध्ये ॲड करावं लागेल म्हणजे काय? 1.25 ॲड करावं लागेल. सरासरी किती आहे? 32. ही 32 काय आहे? सरासरी आहे. आणि हा जो फरक आहे 1.25 हा त्याच्यामध्ये ॲड करावा लागेल. सो 33.25 हे आपल्या ठिकाणी उत्तर व्हायला पाहिजे. 33.25 आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आणि ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, क्लिअर आहे? पुढे बघा. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 50 दाखवले आहेत. त्यात 60 गुणांऐवजी 40 गुणांची नोंद चुकीची आहे. बरोबर सरासरी किती असेल? बघा. काय म्हटले 60 गुणांऐवजी 40 घेतले गेले. घ्यायचे होते 60 पण त्यांनी घेतले किती? 40. घ्यायचे होते 60 पण घेतले किती? 40 म्हणजे त्यांनी 20 कमी घेतले. कमी घेतले म्हणजे आता सरासरीमध्ये आपल्याला काय करावं लागेल? प्लस करावे लागतील, ॲड करावे लागतील. काय करावे लागतील? प्लस करावे लागतील. पण काय? तो फरक. मग 60 आणि 40 चा फरक किती आहे? तो आहे 20. भागाकारामध्ये. हा काय मित्रांनो फरक. त्या फरकाला टोटल संख्येने भागले. टोटल विद्यार्थी किती आहे? टोटल विद्यार्थी आहे 40. हे किती झाले? 1/2 झाले. 1/2 म्हणजे काय? 0.5. 0.5 आपल्याला वजा करायचे की प्लस करायचे? प्लस करायचे. कारण 60 ऐवजी त्यांनी किती घेतले? 40. घ्यायला हवे होते 60 घेतले गेले 40 त्याच्यामुळे सरासरी गुण किती आले? 50. आता घेतील 60 तर ऑब्व्हियसली सरासरी वाढणार. सो 50 ही सरासरी आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 0.5 हा फरक ॲड करावा लागेल. म्हणजेच काय होईल? 50.5 आहे कुठे? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहेत. त्यात 70 गुणांऐवजी 30 गुणांची चुकीची नोंद आहे. बरोबर सरासरी किती? 70च्या ऐवजी त्यांनी 30 गुण घेतले. घ्यायला हवे होते त्यांनी 70 पण घेतले किती? 30. याचा अर्थ आहे की सरासरीमध्ये काय होईल पुढे? फरक प्लस होईल. यांचा फरक किती आहे? 40 जो आहे तो काय आहे मित्रांनो? फरक. जो फरक आहे 40 त्याला आपण टोटल संख्येने भाग देतो. टोटल संख्या किती आहे? 40. 40 भागीला 40 किती आले? 1. आता हा 1 जो आहे प्लस होईल की मायनस होईल? घ्यायला हवे होते 70 घेतले किती? 30 म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना ॲड करावा लागेल 1 सरासरीमध्ये. सरासरी किती दिलेली आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये? सरासरी आहे 60. 60 मध्ये हा फरक 1 ॲड करावा लागेल. 61 आपलं उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ओके. पुढचा प्रश्न आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे. सिमिलरली मागच्याच प्रश्नासारखा आहे. ओके. होमवर्क तुम्ही करून बघा. ट्राय युअरसेल्फ.
ओके. टाइप 13 बघूया. एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी जी आहे ती 0.85 एवढी कमी झाली. तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी शेवटची मॅच जी तो खेळला त्याच्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या किती होती? आता हे बॉलिंग एव्हरेजचे क्वेश्चन्स आहेत. मागच्या भागामध्ये बॅटिंग एव्हरेजचे क्वेश्चन आपण पाहिले होते भाग 3 मध्ये. आता बॉलिंग एव्हरेज मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, की बॉलिंग एव्हरेजचे क्वेश्चन्स मी पुढच्या भागामध्ये घेईन. कारण तिथे आपल्याला एक एलिगेशनचा जो कन्सेप्ट आहे तो यूज करायचा आहे आणि हाच कन्सेप्ट आपण अनेक जे विद्यार्थ्यांची आधारित जे क्वेश्चन्स दिले जातात पुढे आहे, ते पण आपल्याला यामध्ये सोडवता येतात. आता बॉलिंग एव्हरेज हा काय प्रकार आहे हे आपल्याला आधी कळणं आवश्यक आहे. आपण आता असं आधी समजून घेऊया मित्रांनो, की बॉलिंग एव्हरेज कसं काढतात. बघा, हे एक बॉलर आहे जसप्रीत बुमराह. यांनी एका मॅचमध्ये काय केलं 30 रन देऊन 5 विकेट घेतल्या. 30 रन दिलेत आणि 5 विकेट्स घेतल्या. जे त्यांनी 30 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तेव्हा त्यांची सरासरी किती येईल? तर त्यांची सरासरी बॉलिंग एव्हरेज किती येईल? 6 ही सरासरी येईल. 5 30. ओके. आणि त्याऐवजी जर आपण आणखी पाहिलं, तर आणखी एक बॉलर आहे, त्यांचं नाव घेऊया अर्शदीप सिंग. ओके. सो अर्शदीप सिंग याने काय केलेलं आहे, सिमिलरली 40 रन देऊन 5 विकेट घेतलेले आहेत. किंवा कमी जास्त विकेट्स घेऊ शकता. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे बॉलिंग एव्हरेज काय प्रकार आहे. सो अर्शदीप सिंगने 40 रन दिले आणि 5 विकेट घेतल्या. तर याची इकॉनॉमी जी आहे ती काय आहे? सरासरी. 8 सरासरी. त्याला इकॉनॉमी रेट पण म्हणतो आपण. क्रिकेट आपण पाहत वगैरे असताना त्याला इकॉनॉमी रेट म्हटलं. आणि कोणता बॉलर किती इकॉनॉमिकल आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे सरासरी नेहमी कमीच असली पाहिजे. जो बॉलर आहे, त्या बॉलरचं जे बॉलिंग एव्हरेज जे आहे ते नेहमी कमीच असणं आवश्यक आहे. जर कमी असेल याचा अर्थ तो खूप उत्कृष्ट प्रतीचा गेंदबाज बॉलर आहे, गोलंदाज आहे. आणि जर आपण म्हटलं की सरासरी जास्त आहे, बॉलिंग एव्हरेज जास्त आहे, याचा अर्थ त्याची पिटाई पण जास्त होते आणि तो विकेट्स पण फार कमी घेतो. ओके. सो हे सरासरीचा कन्सेप्ट आपल्याला समजला असेल, की सरासरीचा हा जो विषय असतो हा काय असतो. ओके. हे मी राहू देतो इथे असंच. आपण फक्त काय करू, याची आणखी एक कॉपी घेऊ आणि पुढे हा प्रश्न जो आहे याला सॉल्व्ह करू. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ॲलिगेशन मेथडचा वापर करावा लागतो. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ॲलिगेशन मेथड जी आहे त्याचा वापर करावा लागतो. मग ॲलिगेशन मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे? प्रश्नामध्ये जसं दिलेलं असतं ना, तसं आपल्याला लिहत जायचं. बघा, एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, की एक कोणीतरी क्रिकेट खेळाडू आहे, तो बॉलर आहे आणि चेंडू फेकण्याची क्लिअरली करून दिलेलं आहे, की चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 आहे. मग आपण काय करायचं मित्रांनो, 24.85 निमूटपणे या पद्धतीने इथे लिहायचं. ओके. सगळे प्रश्नांचा सेटअप असाच केला जातो. तुम्ही एस-एस-सी सीजीएलचे पण क्वेश्चन्स बघा आणि बँकिंगमध्ये पण असे क्वेश्चन्स विचारले जातात बॉलिंग एव्हरेजची. सर्व प्रश्नांचा सेटअप याच पद्धतीने केला जातो. त्याचं कारण असतं की जे विद्यार्थी आहेत ते जास्त कन्फ्यूज न होता त्यांनी प्रॉपर क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे आणि फायनल आन्सरपर्यंत ते गेले पाहिजे. त्यामुळे इथे ज्या किमती पण दिल्या जातात त्या जास्त कठीण पण नसतात. सेटअप तुम्हाला जमला, की आपलं काम आपलं अर्ध पूर्ण होतं. जसं त्यांनी सांगितलंय तसंच आपल्याला जायचं की एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. हे पहिलं सेंटन्स आहे आणि आपण 24.85 जे आहे ते पहिल्या या ठिकाणी असं लिहून घेतलं. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. एका मॅचमध्ये त्याने काय केलं? 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. हे इकडे लिहा. ओके. आता याला कॅल्क्युलेट करणं फार महत्वाचं आहे, की एका मॅचमध्ये त्याने काय केलेलं आहे? 52 धावा देऊन 5 विकेट घेतलेल्या आहे. आता हे पॉइंटमध्ये आहे ना, मग याला पण आपण पॉइंटमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. पॉइंटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 5 5 होतील, 5 0 0 होतील आणि 5 चोक 20 होतील. म्हणजे हे किती झाले? 10.4 झाले. हे समजलं सगळ्यांना? गणितामध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपण जातोय. आपण सुरुवातीला त्यांनी सांगितलं, की एक बॉलर आहे, त्याचं जे बॉलिंग एव्हरेज आहे 24.85 आहे, ते आपण या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या सेंटन्समध्ये त्यांनी सांगितलं एक कुठलीतरी मॅच आहे, त्या मॅचमध्ये त्याने 52 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या. आता 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या म्हणजे आपल्याला सरासरी काढता येते की नाही काढता येते? आपण आत्ताच पाहिले इथे, की सरासरी कशी निघते?
त्याने जे काही धावा दिलेल्या आहेत त्या आणि त्याने खाली विकेट ज्या घेतलेल्या आहेत त्या, हे काय झाली सरासरी झाली. म्हणजे काय झालेलं आहे मित्रांनो, की पहिल्या सेंटन्समध्ये त्यांनी ठळकपणे सरासरी दिलेली आहे. ओके. दुसऱ्या सेंटन्समध्ये त्यांनी सरासरी दिलेली नाहीये, इनडायरेक्टली सरासरी दिलेली आहे. ते आपल्याला या ठिकाणी काय सो 52/5 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या म्हणजे त्याच्या इकॉनॉमी रेट किंवा सरासरी किती होती? 10.4 होती. तिसरं सेंटन्स बघा. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली. आता त्याची जी सरासरी आहे ती कमी झालेली आहे. कमी झालेली म्हणजे चांगलं झालेलं आहे. इथे कमी म्हणजे चांगलं असणार आहे. परंतु ते सोडून द्या तुम्ही. कमी झाली म्हणजे सरळ-सरळ आपण काय करायचं आहे, की त्याची सरासरी कमी झाली. 24.85 ही त्याची आधीची सरासरी होती. तिसऱ्या सेंटन्समध्ये म्हटलेलं आहे, की त्याची सरासरी 0.85 इतकी कमी झाली. म्हणजे बघा आधी त्याची 24.85 होती आणि इथे त्याने काय केलं 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या तेव्हा त्याची सरासरी 10.4 झाली. तर त्याच्यामुळे काय झालं, की त्यानंतरची एकूण सरासरी जी आहे, एकूण सरासरी जी आहे नंतर शेवटची ती 0.85 ने काय झाली कमी झाली. म्हणजे 24.85 ने आपण 0.85 वजा करा. म्हणजे या ठिकाणी किती राहिले 24. ॲलिगेशनमध्ये आपण काय करतो, पहिले इथे लिहितो, मग इकडे लिहितो आणि मग मध्यभागी लिहितो आणि मग आपण काय करतो, त्यांची तिरकस फरक जो आहे तो लिहितो आणि त्यानुसार मग आपण आपलं फायनल एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करतो. कळलं? बघा, काही रॉकेट सायन्स नाहीये. जर गणित व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला कळतं, की प्रश्न कसा सोडवायचा आहे. एक क्रिकेट खेळ सेंटन्सनुसार जसं तसं लिहिलेलं आहे. एक क्रिकेट खेळाडू चेंडू फेकण्यासाठी 24.85 आपण लिहिलं. दुसऱ्या सेंटन्समध्ये त्यांनी सांगितलं 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. आपण काय केलं आपल्या ठिकाणी सरासरी पाहिजे होती म्हणून सरासरी काढली. त्यानंतर तो म्हटला की 24.85 आधी होती मग 0.85 ने कमी झाली. मग 24.85 मधनं आपण 0.85 वजा केलं तर मग 24 झाली. ओके. मग आता आपल्याला काय करायचं असतो? आता आपल्याला याच्यातला फरक शोधायचा असतो. हा इथला फरक काढा आणि हा इथला फरक काढा. ओके. तर बघा, इकडे जर आपण फरक पाहिला 24.85 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे? 0.85 चा फरक आहे. आणि इकडे बघा 24 मधनं 10 गेले 14, 14 मधनं 0.4 गेले म्हणजे किती राहिले? 13.6. 13.6 हे वजाबाकी तर सगळ्यांना करता येते ना. आपल्याला माहिती आहे, की असा तिरकस आपण फरक काढतो. म्हणजे या 24.85 आणि या 24 मधला जो काही फरक असेल, तो आपण इकडे लिहिणार आणि या 24 आणि या 10.4 मधला जो फरक आहे, या 10.4 मधला जो फरक आहे, तो आपण इकडे लिहिणार. तो किती आला? 13.6 आणि हे जर फरक बरोबर असेल, तर फायनल आन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो. आता बघा हा जो मिळालेला आहे, हा एक रेशो मिळालेला असतो. हा काय मिळालेला असतो मित्रांनो? हा एक रेशो मिळालेला आहे. हा काय? हे गुणोत्तर मिळालेलं आहे. हे काय मिळालेलं आहे? गुणोत्तर मिळालेलं आहे. या गुणोत्तराला आपल्याला करेक्ट करून घ्यावं लागेल. आता बघा प्रश्न कोणत्या लेव्हलचा आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षा. अशा पद्धतीचे प्रश्न कुठे विचारतात? एम-पी-एस-सीच्या एक्झामिनेशनमध्ये, बँकिंगच्या एक्झामिनेशनमध्ये, एस-एस-सी सीजीएलच्या मेन्स एक्झामिनेशन्समध्ये हे प्रश्न आवर्जून विचारले जातात. त्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन तर आपल्याला इथे अपेक्षित असतं. रेशो आपल्याला समान करायचा आहे. समान करायचा आहे म्हणजे पॉइंटमधनं त्याला काढायचं आहे. मग बघा इकडे 13.6 आहे. मग 13.6 ला आपण जर 10 ने भाग दिला तर हा पॉइंट जो आहे हा कॅन्सल होऊन जाणार. आणि इकडे 0.85 आहे. इकडे 0.85 आहे. या पॉइंटला काढायचं असेल तर आपल्याला पॉइंट नंतर जितके अंक आहेत, तितके शून्य द्यावे लागतील. ओके. सो इकडे झालं 136/10 आणि इकडे झालं 85/100. आपण काय करतो, इकडचा एक शून्य वजा करतो, इकडचा एक शून्य मायनस करतो. ओके. त्यानंतर बघा इकडे 5 1 5, 5 जुने 10 आणि इकडे 5 1 5 आणि 5 7 35 हे झाले 17/2. इकडे किती आहे 136 हा पॉइंट उडवलेला आहे आपण. पॉइंट उडवलेला आहे. मग बघा 17 आणि 136 ला आपण भाग देऊ शकतो का? चला हा 2 जो आहे याच्यासोबत गुणाकार करेल. म्हणजे हे 100 चे 2 गुणा 200 आणि 36 चे 2 गुणा 72. सो हे 272 होतील आणि हा रेशो आणि मग इकडे राहतील 17. मग बघा मित्रांनो आणखी याला भाग देऊ शकतो का आपण? 17 1 17, 17 1 17 उरले 10, 10 वर घेतलं 0, 17 सक 102 म्हणतो आपण. म्हणजे 16/1 चा रेशो आलेला आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 16/1 चा रेशो जो आहे तो आलेला आहे. आता हा 1 म्हणजे काय मित्रांनो? हा 1 म्हणजे या 5 विकेट्स. हा 1 म्हणजे काय? 5 विकेट्स. 1 चा अर्थ म्हणजे किती? 5 विकेट. कारण या कॉलम खाली ते 5 विकेट घेतलेली आहे. मग रेशो फॉर्म केला.
त्याच्यानंतर मग आपण फायनल रेशोपर्यंत पोहोचलो. म्हणजे जर 1 रेशो म्हणजे किती विकेट्स? 5 विकेट्स. तर यांनी विचारलेलं आहे, घेतलेल्या विकेटची संख्या किती? तो अंतिम मॅच खेळण्यापूर्वी. तो बघा ही अंतिम मॅच होती त्याची, ज्याच्यामध्ये त्याने 5 विकेट घेतल्या आणि त्याच्यापूर्वी ही 16 रेशो आली आहे. बघा आता बघा मित्रांनो, 1 विकेट म्हणजे 5. 1 विकेट म्हणजे 5 म्हणजे काय गुणाकारात 5. तर मग 16 गुणाकारात 5 जर आपण केले तर किती होतील? 16 पंचे 80. म्हणजे आधी ही मॅच खेळण्याच्या आधी जेव्हा त्याने 5 विकेट घेतल्या, 52 रन दिले. त्याच्या आधी त्याने किती विकेट्स घेतलेल्या होत्या? 80 विकेट्स घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्याने ही मॅच खेळली, 52 रन दिले आणि ह्या 5 विकेट्स घेतल्यात त्याने. ओके. म्हणजे 80 अधिक 5 टोटल किती विकेट्स घेतले त्याने? 85. परंतु इथे पूर्ण संपूर्ण मॅचमध्ये किंवा संपूर्ण त्याने घेतलेल्या विकेट्स नाही विचारले. त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे, की अंतिम मॅच खेळण्यापूर्वी. ही मॅच खेळण्याच्या आधी त्याने किती विकेट घेतलेल्या होत्या? तर ऑब्व्हियसली त्याने 80 विकेट्स ज्या आहेत त्या घेतल्या होत्या. 80 बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. बघा मित्रांनो हे कठीण नाहीये, परंतु थोडंसं चॅलेंजिंग आहे. 2 ते 3 वेळेस तुम्ही स्वतः हे उदाहरण सोडून बघा. दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्हाला हे गणित जमायला लागेल, तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स खूप जास्त हाय होईल आणि मग तुम्हाला आनंद पण होईल, की चला आपण या प्रश्नांचे आन्सर्स देऊ शकतो. तुम्हाला प्रॉब्लेम फक्त कुठे होऊ शकतो? इथे रेशोला सरळ करताना होऊ शकतो. तर हा राज्यसेवेमध्ये विचारला सेसॅटचा प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये थोडं किचकट कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं आहे. बँकिंगमध्ये एवढं किचकट पण देत नाही. सरळ-सरळ व्हॅल्यूज देतात, की ज्या आपल्या क्लिअर होतात. मी पुढे आणखी एक प्रश्न घेतलेला आहे. तो एस-एस-सी सीजीएल मेन्स कोणत्या एक्झाममध्ये आहे ते मला माहिती नाही. परंतु हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही Googleवर पण सर्च करू शकता, की हा प्रश्न कुठे विचारलेला आहे. बघा, एका गोलंदाजीची सरासरी प्रति विकेट 16.2 आहे. बघा, जसं सांगितलं तसंच करायचं. दुसरं एक्झाम्पल बघा म्हणजे आणखी तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल, की एक गोलंदाज आहे, त्याची सरासरी किती आहे? 16.2 आहे. मग 16.2 आपण या ठिकाणी लिहा. पुढच्या डावात तो 23 धावा घेऊन 5 बळी घेतो. सो 23 धावा देऊन 5 बळी तो घेतो. याचा अर्थ असा आहे, की 5 चोक 20 आणि घेतला आपण पॉइंट आणि याचे 5 सक 30 म्हणजे इकडे 4.6 यायला पाहिजे. आपण काय केलं 5 ने 23 ला भाग दिला तेव्हा आपल्याला 4.6 मिळालं. कन्फर्म करून घेऊ 5 चोक 20 आणि घेतला पॉइंट आणि 30 5 सक 30 बरोबर आहे. त्यानंतर तो काय म्हणतोय, ज्यामुळे त्याची गोलंदाजीची सरासरी 4.4 ने कमी होत आहे. मग 16.2 मधनं आपल्याला 0.4 वजा करायचे. मग 16.2 मधनं जर आपल्याला 0.4 वजा करायचे आहे, बघा 16.2 मधनं आपल्याला जर 0.4 वजा करायचे, तर वरचे 2 पॉइंट निघतील राहतील 16. आणखी 2 पॉइंट वजा करायचे आहे. म्हणजे आपल्याला 15.8 जे आहे ते घ्यावं लागेल. सो या ठिकाणी काय येणार 15.8 इकडे काय येणार 15.8 ओके. सगळं जसं आपल्याला दिलेलं आहे तसंच आपण घेतोय. बघा 16.2 त्याचं ॲव्हरेज डायरेक्ट दिलं म्हणून डायरेक्ट लिहिलं. नंतर म्हटलं की 23 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. मग आपण पाहिलेलं आहे की धावा दिल्यानंतर विकेट घेतल्या तर सरासरी काढता येते. मग 5 आणि 23 ला भागल्यामुळे त्याची सरासरी आपल्याला अंतिम मॅचची किंवा शेवटच्या मॅचची सरासरी आपल्याला 4.6 मिळाली. आणि फायनली त्याचं ॲव्हरेज जे आहे ते 16.2 वरून 0.4 कमी झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे. 0.4 धावांनी कमी होते. बघा सरासरी 0.4 धावांनी कमी होते. मग ती कशातनं कमी करावी लागेल? ह्याच्यातनं कमी करावी लागेल ना. मग ह्याच्यातनं कमी केल्यानंतर ती किती झाली? 15.8 झाली. मग बघा आता हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट. आता यांच्यातला फरक जो आहे तो शोधायचा आहे. ओके. हे समजलं पाहिजे आपल्याला. सगळ्या प्रकारचे गणितं जी आहेत मी या ठिकाणी कव्हर करतोय. त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला चॅलेंजेस जे आहेत ते मिळतीलच. एक चांगली टेक्निक सांगण्याचा पूर्ण माझा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्हाला सगळे गणितं सोडवता आले पाहिजे. चॅप्टर कुठलेही असो. थोडं हळूवार जाणार परंतु सर्व टॉपिक्स, सर्व टाइप्स आपण कव्हर करणार. टॉपिक्स नाही सर्व टाइप्स, सर्व लेव्हलची गणितं आपण कव्हर करणार. बघा या ठिकाणी 15.8 मधनं 4.6 गेले म्हणजे 8 मधनं 6 गेले 2 पॉइंट आणि 15 मधनं 4 गेले 11. सो इकडे आला 11.2 आणि इकडे 15.8 मधनं 16.2 मधनं आपल्याला 15.8 जे आहे ते वजा करायचे आहे. मग बघा इकडे घेऊया आपण 16.2 वजा 15.8
इथे 12 झाले, 12तून 8 गेले 4. इथे 5च राहतील, 15तनं 15 गेले 0. 0.4 हां, अगदी बरोबर आहे बघा. 15.8 आणि पुढे फक्त 4 पॉइंट जायचं होतं. तर 0.4 जे आहे ते या ठिकाणी येणार. ओके. आता इथे काही टेन्शन नाही आपल्याला. इथे रेशो सरळ-सरळ करता येतोय. का? तर बघा इकडे पण पॉइंट नंतर एकच अंक आहे. इकडे पण पॉइंट नंतर एकच अंक आहे. जेव्हा पॉइंट नंतर एकच अंक असेल, तो अंक काढून याला सरळ-सरळ 112 करा. हा रेशो आहे आणि याला सरळ-सरळ काय करा 4. आणखी आपल्याला कमी करता येतोय का याला? तर बघा 4 एक 4, 4 दुने 8 म्हणजे 112 ला आपण 4 ने भागतोय. 112 ला आपण असं 4 ने भागतो बघा. 4 दुने 8 उरले किती 3, 4 8 32. त्या ठिकाणी आले 28. तो 28 एक रेशो असा आपल्याला मिळाला आहे. ओके. 28:1 हा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मग या 1 चा अर्थ म्हणजे काय? 5 विकेट्स. 1 चा अर्थ म्हणजे काय? 5 विकेट. जर 1 गुणिले 5 विकेट तर मग 28 गुणिले 5 आपल्याला करावं लागेल. 5 दुने 10 100 8 45 140. सो बघा, या मॅचमध्ये त्याने ऑब्व्हियसली 5 विकेट घेतलेला आहे. हे तर आपल्याला इथे खाली घडतंय बघा. हे सगळं खाली आलेलं म्हणजे याचाच भाग आहे. 23, 5, 4.6 मग 0.4 मग रेशो आला. रेशो किती आला? 1 आला. 1 म्हणजे काय? त्याने 5 विकेट म्हणजे 5 विकेटला 1 गणलं जाईल. तर 28 विकेटला पण 1-1 करून 5 गणलं जाईल. मग 28 गुणिले 5 केलं जाईल. मग 28 गुणिले 5 जर आपण केलं तर किती होतात? 140. पण त्याने विचारलं काय? त्यांनी विचारलेलं आहे घेतलेल्या एकूण बळींची संख्या. मागच्या प्रश्नामध्ये त्यांनी ह्या मॅचच्या पूर्वी जी संख्या होती ती विचारली होती. आता टोटल विचारलेली आहे. सर्व विकेट्स त्याने किती घेतल्या. मग इथे घेतल्या 140 आणि या मॅचमध्ये घेतल्या 5. टोटल किती झाल्या? 140 प्लस 5 145. 145 आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? सो या पद्धतीची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतरच या गोष्टी सगळ्या घडतात. हा रेशो आल्यानंतर इकडे वर बघायचं, इकडे किती विकेट आहे? 1 म्हणजे काय 5 विकेट. तर मग 28 ला पण आपल्याला 5 नेच गुणावं लागेल. 140 म्हणजे या सामन्यापूर्वी त्याचं जे 16.2 एव्हरेज होतं, तेव्हा त्याचे विकेट्स किती होते? 140. मग या सामन्यात त्याने 5 विकेट घेतल्या. म्हणजे त्याचे टोटल विकेट्स किती झाल्यात? 145 या ठिकाणी आल्या. पुढे बघा टाइप 14. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर वर्गातील मुलींची संख्या किती? अगदी मागच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न आहे. ॲलिगेशनने सोडवायचा आहे आणि अगदी सोपा आहे. बघा आणि आता कुठे विचारलेलं आहे? 2024च्या ग्रुप कंबाईन बीमध्ये प्रिलिम्समध्ये विचारलेलं आहे. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. सर्व विद्यार्थ्यांची मिळून 13 सरासरी आहे. मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे आणि मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी किती आहे? 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? बघा. आधी काय करायचं या ठिकाणी आता मी तुम्हाला सर्व लिहून देतो. प्रॉपर सगळं वेगळं म्हणजे तुम्हाला कळेल. त्यांनी काय सांगितलेलं आहे? सर्व विद्यार्थ्यांची सरासरी. सर्व विद्यार्थी. आपण हे गणितातलंच लिहित आहोत. सर्व विद्यार्थी आहेत. त्यांची सरासरी किती आहे? 13. ओके. त्यानंतर म्हटलेलं आहे मुलं, बॉईज, मुले. मुलांची सरासरी किती दिलेली आहे? 10. आणि मग मुली आहेत. मुलींची सरासरी किती दिलेली आहे? मुलींची सरासरी दिलेली आहे 18. आणि त्यांनी हे पण म्हटलेलं आहे, की मुलांची संख्या किती आहे? मुलांची संख्या पण 25 दिलेली आहे. या तर सगळ्या सरासरी आहेत. संख्या मात्र किती आहे? मुलांची संख्या किती आहे? 25. मग जेव्हा मुलं दिलेली असतील, मुली दिलेल्या असतील आणि त्यांची एकत्रित सरासरी दिलेली असेल, तेव्हा पण ॲलिगेशन बघा. जेव्हा मुलांची पण सरासरी दिलेली आहे, मुलींची पण सरासरी दिलेली आहे, एकत्रित पण सरासरी दिलेली आहे, ॲलिगेशन मेथड यूज करायची. उत्तीर्ण विद्यार्थी दिलेले आहे, अनुत्तीर्ण विद्यार्थी दिलेले आहे, एकत्रित विद्यार्थी संख्या दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे, ॲलिगेशन मेथड यूज करा. ओके. ज्यावेळेस तिन्ही एंटिटीजची सरासरी दिलेली असेल, ऑब्व्हियसली ॲलिगेशन मेथड आपल्याला यूज करायची असते. मग बघा. आधी आपण घेऊया मुलं, मुले. त्याच्यानंतर घेऊया मुली. बघा. मुलांचं ॲव्हरेज किती आहे? 10. मुलींचं ॲव्हरेज किती आहे? 18.
दोघांचं मिळून टोटल ॲव्हरेज किती आहे? 13. मग आता एलिगेशन मेथड यूज करा. 13 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? 5 चा रेशो. 10 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 3 चा रेशो. आता 5च 3 चा रेशो आपल्याला मिळाला. त्यांनी काय म्हटलेलं आहे? मुलांची संख्या 25 आहे. म्हणजे हे जे मुलं आहेत, हे मुलं किती आहेत? 25 आणि त्याचा रेशो किती आहे? 5. म्हणजे 5 ला कितीने गुणावं, जेणेकरून आपल्याला 25 मिळतील? तर 5 ला जर 5 ने गुणलं, तर 25 मिळतात. मग त्याच पद्धतीने मग आपल्याला 3 ला आपण कितीने गुणावं लागेल? 5 नेच गुणावं लागेल. 3 ला आपण कशाने गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. तेव्हा मुलींची संख्या येईल 15 आणि हे झाली मुलांची संख्या 25, हे झाली मुलांची संख्या 15 आणि टोटल संख्या जर त्यांची विचारली तर टोटल किती आहे? सर्वांची संख्या 40 आहे. पण त्यांनी विचारलेलं आहे मुलींची संख्या किती? मग मुलींची संख्या बघा 3 गुणिले 5 किती झाले? 15 झाले. सो बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ऑल राइट, क्लिअर आहे? चला बघा आणखी अशाच प्रकारचा प्रश्न आहे पुढे. एका वर्गातील 120 विद्यार्थ्यांना मिळाल्या. आता इथे टोटल विद्यार्थी दिले. तेव्हा फक्त मुलांची संख्या दिली होती. इथे टोटल विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी दिलेली आहे. सेम पॅटर्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना 120 विद्यार्थी आहे आणि सर्वांचे सरासरी 35 आहे. जे उत्तीर्ण आहेत त्यांची सरासरी 39, जे अनुत्तीर्ण आहे त्यांची सरासरी 19. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या शोधायची. बघा आधी घ्या उत्तीर्ण विद्यार्थी आणि इथे घ्या अनुत्तीर्ण विद्यार्थी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे बघा. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी गुण किती आहे? 39. मग इकडे घ्या 39 ही ॲलिगेशन मेथड आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 19. मग इकडे घ्या 19. आणि सर्व सर्व एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी गुण किती आहेत? 35 आहे. मग तिथे सर्वांची सरासरी घेतली 35. ओके. फरक काढा. 35 आणि 19चा फरक बघा किती आहे? 29 झाले 10 आणि पुढे झाले 16. 16चा फरक आहे. 39 आणि 35 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 4 आणि 16 या रेशोला आणखी आपण करू शकतो कमी. 4 एके 4 आणि 4 चौक 16. आता टोटल संख्या दिलेली त्यांनी. टोटल बघा, इथे बघा टोटल विद्यार्थी दिलेली आहे. तेव्हा फक्त मुलं-मुली मुलांची दिलेली होती. मग मुलींची काढायची होती. कोणाची एकाची दिली गेली पाहिजे. अनुत्तीर्णाची पूर्ण संख्या दिली पाहिजे किंवा अनुत्तीर्णांची पूर्ण दिली पाहिजे किंवा टोटलची पूर्ण दिली पाहिजे. टोटल किती दिलेली आहेत त्यांनी? टोटल संख्या आहे 120. मग रेशोची टोटल करा. हा रेशो आणि हा रेशो यांची टोटल करा. किती झाली? 4 अधिक 1 5. म्हणजे हे किती होतील? 5 दुणे 10 आणि त्यानंतर 2 5 चोक 20. ओके. 24 पंचे 120 बरोबर. हे झाले 24. सो हे तर झाले या ठिकाणी आपली संख्या 24. आता हा दिलेला आहे रेशो. त्यांनी विचारलेलं काय आहे? उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. हे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा रेशो आहे 4. मग जे काही 24 आलेले आहेत, जे काही 24 आलेले आहे, या 24 ला आपल्याला 4 ने गुणावं लागेल. हा 4. ओके. आणि 24 गुणिले 4 जर आपण केलं तर 4 दुनी 8, 80 आणि 4 चौक 16, 96. तर 96 आपलं उत्तर आहे का? बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ऑल राइट, क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं हे सरासरी चॅप्टर जे आहे हे कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. सर्व प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. फक्त एक टाइप आपला बाकी आहे, की जो स्पीड आणि डिस्टन्सशी संबंधित आहे. जेव्हा आपण ते प्रकरण शिकू, तेव्हा आपण तो टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करणार. जेव्हा आपण टाईम, स्पीड, डिस्टन्स हा टॉपिक किंवा हे प्रकरण कव्हर करणार, तेव्हा इथे राहिलेला नाहीये तो, इथे ॲड केला जातो जबरदस्ती. कारण त्याच्यामध्ये सरासरी हा शब्द असतो म्हणून. परंतु त्याचं एक छोटंसं सूत्र आहे आणि त्या सूत्रावर आधारित आणखी काही थोडे कन्सेप्च्युअल गणितं बनतात, की जे आपण टाईम, स्पीड, डिस्टन्समध्येच घेणार आणि तिथेच तो बेस्ट आपल्याला राहील, की तिथे आपण त्याला कव्हर करू शकतो. ओके. सो आज आपलं हे सरासरी प्रकरण पूर्ण संपलेलं आहे. यानंतर आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार गणिताच्या. तोपर्यंत या पूर्ण प्रकरणाची संपूर्ण तयारी करा आणि कोणताच प्रश्न असा राहू देऊ नका, की जो तुम्हाला सोडवता येत नसेल. हे सर्व पॅटर्नचे, या सर्व टाइपचे प्रश्न आपल्या सगळ्यांना सोडवता आले पाहिजे.
आणि सोडवताना आपल्याला आनंद पण आला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला पेन आणि कागद किंवा रफ नोटबुक्स जे आहेत त्यांचा भरपूर वापर करायचा आहे आणि नीटनेटकं सुटसुटक्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या सर्व गणितं सोडवून काढायची आहे. त्याची पी-डी-एफ ऑब्व्हियसली तुम्हाला लेक्चरच्या खाली मिळेल. ते डाउनलोड करू शकतात. झेरॉक्स काढायची असेल करू शकतात किंवा तुम्हाला भविष्यासाठी सेव्ह करून ठेवायची असेल, सेव्ह पण करू शकता. ओके. थँक सो मच. टेक केअर. बाय.